श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. 19 सिद्धांची वचन नामधारक विनोई जाण कुरवर पूर्वीचे महिमान किवी झाले म्हणत असे. म्हणती श्रीपाद नाही गेले आणखी अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणत असे. सिद्ध सांगे नामधारकाशी श्री गुरु महिमा काय पुससी अंतररूपी होती परियसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्यकारणाचे अवतार झाला परियसी राहिले आपण गुप्तवेशी तया कुरवर क्षेत्रात त्रैमूर्तीचा अवतार त्याचा कवना न कळे पार निधन तीर्थ कुरवर पुरव असे तेथे गुरुमूर्ती सांगेन दृष्टांत तुझा एके वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नामा तया वल्लभयश सुशील द्विज आचारवंत उद्दिम मार्गे उदर भरित प्रतिसंवारित यात्रेशी येत तया श्रीपाद क्षेत्राशी असता पुढे वर्तमानी उद्दिमा निघाला तो धनी नवस केला आपले मनी वर्त संतर्पावे ब्रह्मनाशी उद्दिमा आलिया फळाशी यात्रेशी येईल तुम्हा पाचशी सहस्र संख्या ब्राह्मणाची इच्छा भोजन देईल म्हणे जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निकष तो गुणे झाला लाभ अधिकार परमानंदे वर्तला लय लावण्या श्रीपादचरणी यात्रेशी निघाली तक्षणी करावया ब्रह्मा संतर्पणी द्रव्य घेतसे समागमे द्रव्य घेऊन द्विजवर निघता देखी तस्कर कपट रूप होणे संगती कर तेही तस्कर निघाले 2-3 दिवसावरही तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ संधी साधुनी मार्गेशी तस्करी मारली द्विजाशी शिरशेदुनी शिर परियेशी द्रव्य घेतले सकली भक्तजनांच्या कैवारी श्रीपाद राव कुरवर पुरी पावला त्वरित वेशधारी जटा मंडित भस्मांकी त्रिशूळ खंडांग येरे हाती उभा टेकला तस्करा पुढती वदित झाला तस्करा त्वरित त्रिशूळे करून तये वेळी समस्त तस्करी समारित समस्त एक विनवित कृपाळू जगन्नाथा निरपराधी आपण असे नेने याते वधीतील म्हणेला आलो आपण संगी होणे तू सर्वोत्तमा जाण शिकून विश्वाची मनीची वासना ऐकून तस्करांची विनंती श्रीपाद त्याते बोलविती हाती देऊन विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी मान लावून त्या वेळा मंत्रोनी लावली विभूती गळा सजीव सहा जहाला तत्काळ एक वच्च एकचित्ती इतके वर्तता परियेसे उदय आला दिनकराशी श्रीपाद झाले अदृश्यशी राहिला तस्कर विप्र जवळी विप्र पुसे तस्कराशी म्हणे तू का माते धरिलेसी कवने वधिले या मनुष्याशी म्हणून पुसे त्यावेळी तस्कर सांगित द्विजाशी झाले अभिनव परियेसी आला होता एक तापसी वधिले ते अति त्रिशूळाले माते राखिले तुझ निमित्त धरुनी बसविले अतिप्रीत विभूती मंत्रुनी भूत तू ते लावित सजीव केला तुझा देह उभा होता आता जवळ अदृश्य झाला तत्काळी न कळे कवन मुनी बळी तुझा प्राण राखीला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांकी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला टाकून या एकोणी तस्कराचे वचन विश्वासाला तो ब्राह्मण तस्कराजवळ द्रव्य घेऊन गेला यात्रेशी कुरवरपुरा नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद श्री पादुकांची येणे ऐसे अनेक भक्तजन सेवा करीती श्रीपाद स्थान कुरवरपुर प्रख्यात जान अपार महिमा परियेसा सिद्ध म्हणे नामधारकाशी संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहे तर कुरवरपुराशी अदृश्य रूपे होऊन या पुढे अवतार असे होणे गुप्त असती याचं गुणे अनंत रूपे नारायण परिपूर्ण असे सर्व ठाई श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी झाला अवतार पुढे ख्याती श्री नृसिंह सरस्वती शिती श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे कुरवरपुर क्षेत्र महिमान वर्णन नाम दशमोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे शिष्याशी पुढे अवतार झाला कैसे विस्तारून या आम्हाशी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्ध म्हणे एक वत्स अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत ऐकेला ऐसा कथा सांगितली विप्र श्रीयेची शनी प्रदोष सर्वस्वराशी पूजित होता गुरु उपदेशी देह वासना असता पण तियेशी पंचत्व पावली तयेवेळी झाला जन्म पुढे तिशी कारंजा नगर उत्तर देशी वासनेय शाखेशी विप्र कोळी जलमली जातक वर्तले तियेशी नाम अंबा भवानीयेसी आरोपित स्नेहेसी माता पिता परियेस वर्धता माता पिते गृही वाढली कन्या अति स्नेही विवाह करीती महोत्सवी देती विप्राशी तिची ग्रामी शिवव्रती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जाण त्याशी दिदली कन्यादान अति प्रीती करून या तया माधव विप्र घरी शुभाचार होती नारी वासना तिची पूर्वपरी ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वराशी दंपती उभय वर्ग एक मानसी प्रदोष पूजा अति हर्षी करीती भक्तिपुरसर मंद वारी त्रयोदशीची पूजा करीती अतिविशेषी संवत्सर झाली षोडशी अंतरुणी झाली एक
मास तृतीय पंचमेशी उत्सव करीती अनेक हर्षी उत्तम डोहाळे होते तियेशी ब्रह्मज्ञान बोलत असे. ऐसे क्रमित नवमाशी प्रसूत झाली. शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भय होती. माता पिता जन्म होताची तो बालक ओंकार शब्द म्हणत असे. अलौकिक पाहुणी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तयवेळी जातकर्म करीतो. ब्राह्मण विप्राशी देत दक्षिणा दान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुण्या सांगती ज्योतिषी त्यास द्विजाशी मुहूर्त वरवा असे विशेषी कुमार होईल. कारुण्य ऋषी गुरु होईल. सकलिका याचा अनुग्रह होईल. ज्याशी तो वंध्य होईल. विश्वासी याचे वाक्य होईल. प्रमाणेशी चिंतामणी याचे चरण अष्ट ही सिद्धी त्याचे दारी ओळंगतील. निरंतरी नवनिधी याचे घरी राहती. एक द्विजोत्तम न होती याशी गृहिणी सुत पूज्य होईल. त्रिभुवनात याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होतील. परियसा होईल हा अवतार पुरुष आम्हा दिसत असे भरवंशी संदेह न धरावा मानसी म्हणून करीती नमस्कार सांगून गेले. ब्राह्मण माता पिता आनंद घन दृष्टी लागेल म्हणून निंबलोन ओवाळती वार्ता फाकली नगरात अभिनव देखील म्हणत. उपजाता बाळ ओंकार जपत आचार्य म्हणती. सकल जन नगर लोक इष्टमित्र पाहावा येते विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र माता न दाखवी. कवनाशी मायामोह जनक जननी बाळाशी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लावी ती मंत्रोनी रक्ष बांधिती. कृष्ण सुते परमात्मा अवतारे दृष्टी केवी संचारे. लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती वर्तता येणे परी. दिवसा हा झाल्यावरी नामकरण संस्कारी ठेविता झाला जनक द्विजोत्तमा. शालग्राम देव म्हणता जन्मजात नाम झाले प्रख्यात. नाम नर हरी ऐसे म्हणता उच्चारायचा धर्मकर्म ममत्व थोर. बालकावरी प्रीती पाळ करी प्रीती करी माता म्हणत असे एरी न पुरे क्षीर बाळकाशी. पतीशी म्हणे तये वेळा दूध थोडे पड बाळा. एखादी मिळवा का अबला स्तन पान द्यावा अथवा आना अजा एक आपुले स्तने न शमे भूक. ऐकूने हासे बालक स्पर्श करी स्तनाशी सव्य करे. स्तनही स्पर्श होताची करा. 32 धारा वाहे क्षीर वस्त्रे भिजून विचित्र वाहे लागे भूमीवर. विस्मय करीती जनक जननी प्रगट न करीती. गोप्य गुणी नमन करीती बालका चरणी. माता होय खेळविती पाळण्या घालून बालकाशी पर्यद. गाई अति हर्षी न राहे बालक पाळणेशी. सदा खेळे महिवरी वर्धता बाळ येणे परी. माता पिता नमस्कारी वर्धता झाला संवत्सरी. न बोले बाळक सवे माता बोलवी कुमाराशी. बोले शब्द ओंकारेशी. चिंता करीत असे मानसी मुख्य होईल म्हणून पुसती जाण. ज्योतिषाशी बोल नये काय याशी उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जाण. ज्योतिषी आराधावे कुलदेवताशी. अर्कवारी अश्वत्थ पर्णेशी. अन्न घालावे 3 वेळा एक म्हणती होईल मुखे याशी. शिकवावे बरव्या विवेके. बाळ बोलू शके म्हणून सांगती विनोदे. हसोनी ओंकार उच्चारी बाळ अनेक नेने बोल. केवळ विस्मय करिता ती लोक सकल ओंकार शब्द ऐकून एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले. श्रवणी एकता बोल सकल जाणून न बोले. कवन्या गुणे काही केल्या न बोले. सुता चिंता करीती माता पिता. पुत्राशी झाली वर्ष 7 मुका झाला देव योग्य. 7वे वर्ष कुमाराशी योग्य झाला मुंजीशी. पुसताशी समस्त ब्राह्मणाशी केवी करावे म्हणून या विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे. ब्राह्मण कुळा उपनयन वेगळा अष्टरूप वरुषे होऊ नये. माता पिता चिंता करीती उपदेशावे. कवने रीती मुका असे हा निश्चिती. कैसे दैव झाले आम्हा कैसे दैव आपुले ईश्वर. गौरी आराधिले 13 शिवाशी पूजिले वाया झाले म्हणत असे. ऐसे नाना परी देखा जननी करीत महादुःख. जवळी येऊनी बालका संभोखित मातेशी. घरात जाऊनी तय वेळा घेऊन आला लोखंड सबळा हाती धरिताशी. निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणून देते अशी मातेशी. विस्मय करी बहु अशी बोलून या पतीशी दाविती झाली. तय वेळा गोप्य करीती तय वेळा मंदिरात नेले. तया बाळा पाहती त्याची बाळलीला अनेक लोह हाती देती. अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व. हे मी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष. कारण एक मग पुत्रा ते अलोंगोनी विनविता ती जनक जननी. तू तारका शिरोमणी कारण एक पुरुष कुल दीपका. तुझेनी सर्वस्व लाधले बोलता आम्हा नाही ऐकले. अज्ञान मायेचे वेष्टिले मुके. ऐसे म्हणो तुझा मुचे मनीची वासना तुवा पुरवावी. नंदना तुझे बोबडे बोल आपण ऐकावे. पुत्र राया हसे वदन तय वेळा यज्ञोपवीत दावी गळा. कटी दाखवी मोंजी मेखला म्हणून दाखवी मातेशी. संज्ञा करुण्या मातेशी दावी बाळ संतोषणी. मौंजी बांधिता ती आपणाशी येईल म्हणे. बोल सकल माता पिता संतोषणी. विद्वान ज्योतिषी पाचारी ती व्रतबंध मुहूर्त पाहती सर्व. आयती करेती झाले केली आयती बहुता परी. रत्न खचित अलंकारी माय मोहे प्रीती करी. समारंभ करिता ती चतुर्वेदी ब्राह्मण येती.
शाखा परत्वे वेद पडती इष्ट सोयरे दाई जगाती समस्त आले तया भवना नाना परिचय शृंगार उभारले मंडप अपार आनंद करीत असे द्विजवर अपार द्रव्य द्वेची तसे नगर लोक विस्मय करीती मुखपुत्राशी एवढी आयती द्विजा लागली असे भ्रांती वृथा करीतो द्रव्य आपुले इतुके वेचुनी पुत्राशी व्रत बंध करीत करील पर्यायसी गायत्री केवी उपदेशी करील उच्चार कवने पर एक म्हणती हो का भलते मिष्टांना आम्हाशी मिळाले केदार देतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्यांच्या मंत्रा ऐसे नाना परिचय लोक विचार करीती अनेक माता पिता अत्यंत दुःख देव देवक करिता ती चौल कर्म येरे दिवशी भोजन चौल मनीषी पुररपी अभ्यंग करून हर्षी यज्ञोपवित धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करीती समस्त सहस्र भोजन करावया गृहात घेऊन गेली माता भोजन करिता माते सवे निरोप घेतो एका भावे मौजी बंधन करावे म्हणून आला पित्याजवळी विधियुक्त मौजी देखता बंधन केले त्या बालका सुमुहूर्त आला तत्कालिका मंत्र उपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेशी उपदेश देता पर्यायशी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवनापुढे मग गायत्री मंत्र कुमाराशी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्न खचिता देती झाली त्यावेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचना देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्म वर्तत तसे दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद ईशेत्वा लोक समजतात तटस्थ माथा तुकविती तयवेळी तिसरी भिक्षा देता माता सामवेद पुढे गाता अग्र आया ही गायन करिता तिन्ही वेद म्हणत असे सभा समस्त विस्मय करी मेता पिता हर्ष निर्भरी मुखे बोले वेदचारी म्हणती होईल कारण एक याते म्हणून नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करीती नमस्कार सद्गुरु म्हणून या इतक्यावरी तो बालक मातेशी म्हणत असे एक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून या नव्हेची बोल तुझे मिथ्या निर्धार झाला माझ्या चित्त निरोप द्यावया आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचारावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदअभ्यास मनोहरी करणे असे पर्यायचा ऐकुनी पुत्राचे वचन दुःखे ताटली अतिगहन उदके भरले लोंचने अली मूर्छना तयवेळी निर्जीव होणे क्षयनेक करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु आमुते रक्षसी म्हणून होती आशा बहुमनी न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुखे म्हणविती आपणाशी न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा झाली सकल म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देख पुत्राशी म्हणे ती बालिका लिंगोनी कुमारा का कृपा भाकी तयवेळी ऐकुनी मातेचे वचन बालक सांगे ब्रह्मज्ञान नको दुःख अंतकरण आम्हा कारणे माते असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करतील मनोभावे तू आराधीला शंकर जन्मांतरी पूर्वपार म्हणून मस्तकी ठेवी कर मग झाले अतिस्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसत असे तो बालक देखुनी माता तयवेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठवून आवलीला सांगती गोप्य अवधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल करीतो ओ गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्थ कारण असे पुढे बहुधा म्हणून निरोप मागती येणे परी जाननी ऐसी गुरुमूर्ती सांगे विना ऐसी निरोपती विनवी पुत्राशी एक श्रोते एक चित्ते पुत्राशी विनवी तयवेळे माते सांडून तुम्ही जरी जाल अनेक कधी न देखो बाळ की वाचू पुत्र राया धाटुकपणी तुम्ही तापस धर्मी कवन आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्ष 12 त्यावरही गृहस्थ धर्म 12 मुख्य असे वानप्रस्था तदनंतर घडती पुण्य अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अति समर्थ न संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्ग एका पठन करावे वेदाधिक विवाह होता गृहस्थनिका पुत्राधिक लाधावे यज्ञाधिक कर्म साधुने तदनंतर संन्यास करणे न्याय येणे विषय विधी आचरणे अग्रहस्थ संन्यास बालपणे समस्त इंद्रिय संतुष्टावावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे एकोणी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान एक नामधारक सुमने म्हणून या सांगे सिद्धमुनी गंगाधराचा नंदन विनोद असे नमुना तो परिसर श्रोतजन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एक सिद्ध सांगे नामधारक महाराष्ट्र भाषे करून या टीका सांगत असे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरुष्टी नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहर हरिबाळ चरित्र लीला वर्णन नाम 11 अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 12 श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती जननीशी आम्हा ऐसा निरुपदेशी अनित्य शरीर तू जाणसे कायक भरवसा जीवित्वाचा एखादा असेल चिरंजीवी त्याशी तुझी बुद्धी बरवी. अनित्य देह वैभव भावी पुढे कवना भरवसा देह म्हणे जे क्षण भंगुर नाही राहिले कवन स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे हट रहाटावे जो असेल मृत्यूशी जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य त्याशी तुझा उपदेश सत्य म्हणे करील धर्म पुढे अहोरात्री आयुष्य उणे होत असे क्षण क्षणे करवा धर्म याची कारणे पूर्व वयेशी पर्यायचा जैसा सूर्य चालेला निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण याची कारणे देहाशी विश्वासू नये पर्यायशी मृत्यू असे हा सहवाशी धर्म करावा तत्काळाशी जैसा समस्त नदी देखा समुद्राशी हो घेऊन जाती उदका परतून न येते जन्मभूमिका त्याचे आयुष्य न परते जया दिवशी पुण्य घडेल नाही वृथा गेला दिवस पाही तया यमाशी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ जैसी सुसरी मनुष्याशी भक्षिती होय पर्यायसी तैसे या शरीराशी वार्धक्य भक्षी पर्यायसी आकाराने तारुण्यपणे करावे पुण्य द्विज जननी आम्हा का हो वरची जननी काय बुद्धिक बरवी असे ऐसे नाना परिदेखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करीती सभा लोक बालक केवी तत्व सांगतो ऐकोनी पुत्राचे वचन माता करीत असे नमन देवा निरोपी ज्ञान विनंती माझी परिसावी तुवा निरोपीले आम्हाशी पुत्र चार गोशी होईल ऐसी विश्वास नवे गा मानसी कुलदैवता पुत्र राया जववरी होय एक सुत तववरी रावे समीपत निरोपनिधी तववरी सत्य म्हणून विनवी तैवेळी माझे वचन वेरुनी जरी जाशील निघोनी प्राण देईल तक्षणी हा निश्चय भवधारी पुत्र नव्हती तू आम्हासी आमचे कुलदैवत होसी सत्य करी घा वचनाशी बोलू आपले अवधारा दातारा कोणी मातेचे वचन श्री गुरु बोलत अजूनही आमचे बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धारी पा तुते पोताचे पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषोनी मग न राहे एक जननी बोल आपले सत्य करी संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझ्या दरी जरी मग निरोप दे मग जैसे करुण्या निभूती राहिलेली श्री गुरु अतिप्रीती दे वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गा भोवताशी नगर लोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पहा हो वर्ष 7 वेदचारी सांगत असे विद्वानाहुनी विद्वान विद्यार्थी तिने वेद पडती षटशास्त्रे जे म्हणविती तेही येथे शिकवाया येणे परी तया घरी राहिली गुरु प्रीती करी माता झाली गोरोधरी महानंद करीत असे तव 9 मास झाली अंतरनी माता झाली प्रसूती पुत्र झाला युग्न ख्याती अतिसुंदर पर्यायचा पुत्र झाला उल्हास थोर माता पिता संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल यशे परिवर्ष एक त्रिमाशी झाले ते बालक खेळवत असे माता एक आले श्री गुरु तया जवळी जननी एक माझे वचना झाली तुझी मनोकामना दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी आहेत जाण आणखी होईल दोघे कुमाराक त्यानंतर कन्या एक असाला नंदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाणं आता आमचे निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोषरूपी आम्ही व्हावे म्हणून निरोप घेती तयवेळी संतोषुनी माता पिता चरणावरी ठेवती माथा स्वामी आमची कुलदेवता अशक्य आम्हा बोलावाया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवना माया मोह वेष्टुनी कामना नेण्याची महिमा न तुझे माया प्रपंचाते वेष्टुनी तुते जरी सुत म्हणून माय समई निष्ठुर बोलो वचने क्षमा करणे स्वामी या तारक आमची वंशाशी बापा तू अवतरलाशी प्रदोष पूजा फळाशी आली माते स्वामी आता आम्ही काय गती सांग स्वामी कृपामूर्ती जनन मरण यातायात कडे करावे दातारा सगरांवरी जैशी गंगा तैसा तू आलाशी चांग पावन केलाशी तुझे अंग उभय कुळे 42 आम्हा ठेवी शिकवणे परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नव्हे तरी केवी वाचू प्राणात माझ्या ऐकोनी माता पित्याचे वचन बोलती श्री गुरु आपण जे समय तुमचे मन स्मरण करीला आम्हाशी स्मरण करीतात तुम्हा जवळी असे न जननी मी तत्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देत असे जन्मांतरी ईश्वराशी पूजा केली तो प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रियायुक्त इह शोक्य होय एक देहाती जान परमलोक पूजा करिता पिनाक पूर्वजन्म तुम्हा नाही तुवा आराधिला शंकर
आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे. आता पुनर्दर्शन तुम्हाशी होईल एका वर्षे तिशी जाऊन या बदरी वानाशी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊन ते वेळा श्री गुरु निघाले अवळीला नगर लोक इति सकल माता पिता बोलवी ती म्हणती समस्त नगर नारी तपाशी निघाली ब्रह्मचारी होनी पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत असे 7 वर्षाचे बालक देखा वेद म्हणतो देखी अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे एका ऐसे म्हणती साधू जन ऐसे अते बोलो न करिता ती साष्टांग नमन नाना परी स्तोत्र वचन करीते झाले अवधारा नमन करून सकलिका झाले आपले गृहांती कपुडे जाती जनक जननी पुत्रा सवे बोळवीत निज स्वरूप जननी ऐसी दाविता झाला परी ऐसी श्रीपाद वल्लभ दत्तात्रयशी देखील झाले जनक जननी त्रयमूर्तीचा अवतार झाला नर हरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता नमिले चरणाशी तू तारक विश्वासी आम्हा उदरले विशेष पुनर्दर्शन आम्हाशी द्यावे म्हणती विनवतेसे ऐसे कोणी माता पिता चरणावरी ठेविती माता अलंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करून या संतोषने श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती न म्हणती तयवेळी ऐसा तया संभोषणे निरोप घेतला तक्षणी परतून आले जनक जननी येथे संतोषणे मंदिरात वरद मूर्ती श्री गुरु राणा निघाले जावया बदरीवना पातले अनंत घनन वाराणसी क्षेत्राशी अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सहचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी पाहुण्या तया स्थानी अनुष्ठिती गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शन पूजा करीती आत्मारामा वसी येणे परी तयास्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योगे करुणी तप करीती परी ऐसा तया काशीनगरात तापसी असती अनेक बहुत संन्यासी अति अवधूत तप करीती दारुणा तया श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करिता ते तपस्वी एरी अभिनव करीती मनात म्हणती हा पहाव ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्य याची उदरी निर्लिप्ता असे पर्यायचा शरीर स्वस्थ नाही ती अशी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेशी माणिक कर्णिका तीर्थात येसे अमीप श्रोत्र करिता समस्त संन्यासी दर्शन येतात वृद्ध होता एक यती कृष्ण सरस्वती नाम येतो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखून नैनित्य स्नेह भावित असे म्हणे समस्त यदीश्वरांशी ना म्हणा नर ब्रह्मचाराशी अवतार पुरुष अति तापसी विश्ववंद दिसत असे वय धाटुके म्हणून नमन न कराल मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद असे देख वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकलाशी विशेष आम्हा संन्यासी मूर्ख लोक निंदिती या कारणे आम्हा याशी विनवी परोपकाराशी संन्यास देता समस्ताशी मती स्थिर होईल लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्र पतित पुनित होती पर्यायस या कारणे बालकाशी विनवू आम्ही पर्यायसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तया जवळी विनविता ती मुनी सकळी एक तपसी स्तोम मोडी विनंती करी पर्यायचा लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समस्त उद्धाराने पूजा घेणे आम्हा करवीर या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकल जन स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी यज्ञ ज्ञान गवालंबन संन्यास घेता अतिदुष्ट फल पैतृक भ्रातागणा करू नये म्हणता ती करिता कलियुगात निशिब्द बोलती जन राम समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद समस्त विख्यात पूर्वी ऐसे वर्तमाने निषेध केला सकल ही जन श्री शंकराचार्य अवतारून स्थापना केली परी ऐसा तयावरी वितुके दिवस चालत मार्ग संन्यास प्रतिपळ होता नाश पुनरपी निंदा करिता ती आश्रमाचा उद्धार सकल जना उपकार करावा कृपा सागर म्हणती सकल मुनिजन ऐकून त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून या परी ऐसा ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनवतसे नामकरणी संदेह होतो माझे मनी कृपानिधी मुनिराया म्हणते श्री गुरु तोची जगद्गुरु त्यात ते झाला अनेक गुरु त्रयमूर्तीचा अवतार कवने परी दिसत असे सिद्धपणे सिद्धाशी शिष्याशी सांगेन याची स्थिती कैसी पुरी श्री रघुनाथाशी झाला वरिष्ठ केवी गुरु 8वा अवतार श्री कृष्णाशी सांदीपणे झाला गुरु कैसे अवतार होताची मनुष्य तया परी राहटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती काळीचा होता येती म्हणून त्यातील नाम मानिले शिष्य म्हणे सिद्धाशी स्वामी कथा निरोपीला श्रीवृद्ध कृष्ण सरस्वतीशी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वरा होनी तयाशी दिधला बहुमान श्री कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण गुरुचे मूळपीठ ऐसे शिष्य विनोता ती सांगे विस्तारात मूळपीठ अध्यंत गुरु
संतती पर्यायचा यादीपीठ शंकर गुरु, तदनंतर विष्णू गुरु, तदनंतर चतुर्वक्र गुरु हे मूळ पीठ उधारी, तदनंतर वरिष्ठ गुरु तेथोनी शक्ती पराशरू याचा शिष्य व्यास थोरू, जो का अवतार विष्णूचा, त्यापासून शुक गुरु जानशो गोडपाधाचार्य सगुण आचार्य गोविंद तया होणे पुढे आचार्य तो शंकर झाला, तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधिगिरी त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वर तीर्थ पुढे झाले, तदनंतर नृसिंह सरस्वती पुढे शिष्य विद्यातीर्थी शिवतीर्थी भारती तीर्थ गुरु संतती अवधारी मग त्यापासून विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला पर्यायचा, त्याचा शिष्य मनीयानंद देवतीर्थ सरस्वती रुंध तिथून सरस्वती यादव वेदेंद्र गुरुपीठ येणे परी यादवेंद्र मुनींचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानसी येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्य संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगत झाला. श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशीनगरात मग निघाले, तेथून बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बदरी वनी अनंत तीर्थे पाहावया समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यती सहित भूमी प्रदक्षिणा करीत आले. गंगासागरा पावस तटाक यात्रा करीत देव प्रयाग स्थानी गुरुराव येथे झाले पर्यायस, तया स्थानी अवस्था गुरु आला एक द्विजवरू माधव नामे असे विप्र श्री गुरुशी भेटावया ब्रह्मज्ञानतयाशी उपदेश केला, प्रीतीशी चतुर्थाश्रमतयाशी देते झाली पर्यायचा नाम माधव सरस्वती तया शिष्यांची ठेवी तयावरी अतिप्रीती शिष्यांमधी पर्यायचा इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरुचतुर्थाश्रम ग्रहण गुरुपरंपरा कथन नाम द्वादशो अध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 13. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचार्य नाम कर संपुष्ट जोडून जाणा विनोदाचे पर्याय प्रयागे असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीची दीक्षा देती पुढे कायवरली स्थिती ब्रह्म प्रति विस्तारावे ऐकून शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोष मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तया वेळी सांगेन एकचित्ते चरित्र गुरूंची विख्याती उपदेश देऊनी माधवता ते होते क्वचित काळ तेथेची असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला. महिमा सगुणी शिष्य झाले अपर मुनी मुख्य माधव सरस्वती त्या शिष्यांचे नामे सांगता विस्तार होईल. बहुकथा प्रख्यात असती नाम सात सांगेन एकचित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे अनेक यती सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपर होते शिष्य अनेक ऐकाहून एक श्रेष्ठ पे त्या शिष्य समावित श्री गुरु निघाले. दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करिता आपुले पुण्य करंजनगराशी भेटी झाली. जनक जननीशी येऊनी लागताची चरणी चतुर्वर्ण भ्राता भगिनी समस्त भेटीशी स्वामी ऐकून श्री गुरुमूर्तीशी नगर लोक अत्यंत हर्षी आले. समस्त भेटीशी पूजा करीती परोपरी घरोघरी श्री गुरुशी पाचारिती भिक्षेशी झाले रूपे बहुवशी घरोघरी पूजा घेती. समस्त लोक विस्मय करीती अवतार हा श्री विष्णू निश्चिती वेशधारी दिसतो यती परम पुरुष होय जाण जनक जननी येती रीती पूजा करीती भाव भक्ती श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीशी देखून जननी तयवेळी माता ठेविती चरण कमळे सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळापतीस सांगी त्यावेळी पूर्वजन्मीचे चरित्र सकली विश्ववंद पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आरंभिले याची श्रीपाद ईश्वराशी पूजन केले. मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्म अमुचे साफल्य केले पर्यायसा म्हणून नमी ती दोघे जणी विनवितता ती कर जोडून उद्धरावे या भवारणी जगन्नाथा पर्यती राया. श्री गुरु म्हणती तयाशी एकादे काळी पर्याशी पुत्र होय संन्याशी उद्धारिल कुळी 42 त्याशी शाश्वत ब्रह्मलोक अचल पद असे देख याची कुळी उपजता अनेक त्यासही ब्रह्मपद पर्यायचा याचे यमाचे दुःख भयभीत नव्हे त्याचे पितृसंततीत पूर्वज जरी नरकी असत त्याशी शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला. आश्रम विश्वेखा तुम्ही नाही यमाशी शंका ब्रह्मपद असे सत्य असे सांगून तयाशी आश्वासित असे बहुवशी आमचे पुत्र शतयुषी अष्टोषर्ये नांदती त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नैने पावाल क्षेत्र काशी भुवने अंतकाळी पर्यायसा त्यांची कन्या असे एक नामतीचे रत्नाई विशेष श्री गुरु शिन्न मुनी एक विनोदसे पर्यायसा विनोदसे परोपरी स्वामी माते तारी बुडोळ्यात जाते
भावसागरी संसार माया वेष्टोनिया संसार तापत्र याशी आपण भीतसे परी ऐसी निर्मिलिप्त करी गामाशी आपण तपाशी जाईल ऐकून तिचे वचन श्री गुरु निरोपित आधी आपण श्री ऐशी पती सेवा चरण हेची तप परी ऐसा उतर लवाय पेल पार श्रियांची असे ओ भ्रातार मने करुण्या निर्धार भज पुरुष शिव समानी ऐकून श्री गुरुचे वचन विनतसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनतसे अवधारी तू जाणसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवन गत विस्तारावे मज प्रति श्री गुरु म्हणती ती तुझी वासना असे तपाशी संचित पाप असे तुझशी भोग आणि असे परी ऐसा पूर्वजन्मी तू परी ऐसे चरणी लाथिले धेनुशी शेजारी श्री पुरुषांशी विरोधे लाविला कलह जाण तया दोषस्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीशी लाथिले एका तू सर्वांगी कुष्टी होशील विरोध केला श्री पुरुषाशी तुझा पुरुष होईल तापसी तू ते त्याचील भरवशी अर्जित तुझे ऐसे असे ऐकून दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत माझ उद्धरावे गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागले श्री गुरु म्हणती दये बाळे तू क्वचित गाळे असाल भले अपर वयाशी होताची काळे पती तुझा यती होय तदनंतर तुझा देह कुष्टी होईल अवयव भोगुनी शुद्ध देह मग होईल तू जगती नसता तुझा देह जाण भेटी होईल आमचे चरण तुझे पाप होईल दहन सांगे नक्षत्र एक पा भीम तीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवशी अवस्था तुझ घडलियावरी या भूमंडळात विख्यात तीर्थे असे अति समर्थ गंधर्वपूर असे ख्यात अमरच्या संगम प्रसिद्ध जाणायचे सांगून तेशी श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्राशी आले गौतमी उद्धव जेथे शिष्यसहित श्री गुरुमूर्ती आले काशी नाशिक क्षेत्राप्रती तीर्थ महिमा असे ख्याती पुराणांतरी परी ऐसा तीर्थ महिमा सांगत विस्तार होई बहु कथा मोक्षापेक्ष मार्ग तुझा आता सांगत असे परी ऐसा त्या गौतमीचं महिमान सांगत अपार असे आम्हा बहिर्नार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुट सर्वेश्वर धरिले होती प्रीतिकर मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला परी ऐसा ऋषी ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा व्रीही पेरिले वृथा एका अनुष्ठाना जवळी पूर्वी मुनी सकली नित्य पेरोली पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्र बळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळवणे विचार करीत आपले मने ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वरांचा मुख्य दास त्याशी घालिता साकडे गंगा आणीला आपुले चाडे समस्त महापुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी उद्धरेस मनीश्वरांशी कोटी वर्षे तपस्वियांशी जे गती होय परीयसी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीशी आणावी यज्ञ भूमंडळाशी साकडे घालिता गौतमाशी आणणे इत्ता गंगा आम्हा लाभ म्हणून रचिले माव एक दुर्वेशी गायत संवर्तक करुणी पाठविली एक गौतमाचे व्रीही भक्षणाशी ऋषी होता अनुष्ठाने देखील दिनुषी नयनी निवारावया तक्षणी दर्भ पवित्र सोडिले त्याची कुश झाले शस्त्र घेऊन धेनुची लागले जैसे वज्राश्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमाशी मिळवणी समस्त ऋषी जनता प्रायश्चित देती जाण गंगा भूमंडळी आन या विने तुझे नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला व्यमकेशी वर माग म्हणे तसे गौतम म्हणे ऋषी सर्वेश्वरा तू वा देशील मजवरा उद्धरावा सचराचर द्यावी गंगा भूमंडळाशी गौतमाशी विनंतीशी निरोप दिला गंगेशी घेऊन आला भूमंडळाशी पापक्षाल नार्थ मनुष्यांचे ऐसी गंगा भागीरथ कवनाक वर्णावाय सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारक ऐसे गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचारित पुढे मागवती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे पर्यायसा तटाक यात्रा करिता देखा आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवार अन्य सदा मानस पूजा त्याशी नृसिंह सरस्वती परी ऐसी देखता झाला श्री गुरुशी मानस मूर्ती जैसी देख विस्मित होऊन मानसी नमित झाला श्री गुरुमूर्तीशी स्तोत्र करी बहुवशी अति भक्ती करून या तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरला श्री कृतार्थ केले आम्हाशी दर्शन दिलेले चरण आपुले ऐसे परी श्री गुरुशी स्तुती करीतो तापासी संतोष होऊन अति हर्षी बाश्वासित तयावेळी म्हणते श्री गुरु तयाशी सिद्ध झाली तुझ्या मंत्राशी तुझा सद्गती भरवशी ब्रह्म लोक प्राप्त होय नित्य पूजा तू मानसी करीशी नृसिंह सरस्वतीशी प्रत्यक्ष होईल पर्यायशी न करी संशय मनात ऐसे सांगून तयाशी श्री गुरु निघाले पर्यायशी आले वास
वासर ब्रह्मेश्वराशी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्य सहित स्नान करिता गंगेत आला. तेथे विप्र एक कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत त्या झोप आहे प्राण देखा पोट व्यथा बहु त्याशी नित्य करी तो उपवासाशी भोजन केले दुःख ऐसी प्राणांतिक होत असे. या कारणे द्विजवर सदा करी फलाहाराशी त्याशी असे वैर जेवित प्राण त्या झोप आहे. पूर्व दिवस त्या ग्रामी आला सण महानवमी जेविले मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तीरी असे लोळत प्राण त्या त्वरित त्या झोप आहे दुःख करी द्विज अपार मने गंगेत त्याजिन शरीर नको आता संसार पापरूपे वर्तत मनी निर्धार करून गंगा प्रवेश करिता म्हणून पोटी भाषण बांधून गंगामध्ये निघाला. मनी स्मरे कर्पूर गौरव उपजलो आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदान धिक देखा यासी पापे पाठवित विप्र जातो गंगेत तव देखील श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणाशी आपण आणा त्या ब्राह्मणाशी प्राण त्याची तो का सुकेशी आत्महत्या महादोषी पुसो कवनाचा श्री गुरु वचन ऐकून गेले शिष्य धावून द्विजवराते गाडून आणले श्री गुरु सन्मुख श्री गुरु म्हणती तयाशी प्राण गा त्या उजूपाशी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा विप्र म्हणे गाय येती राया काय कराल पुसून या उपजोनी जन्म वाया भूमी भार झालो असे मास पक्ष भोजन करीतो उदर व्यथेने कष्ट तो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामी या श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी तुझी व्यथा केली पर्यायशी औषध असे आम्हापाशी क्षण ऐक्य सांगू तुझं संशय न धरी आता मनी भिवू नको अंतकरणी व्याधी गेली पळून भोजन करी पोटभरी गुरुवचन ऐकून स्थिर झाला अंतकरणी माता ठेवून श्री गुरुचरणी नमन केले. त्यावेळी तुक्या अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानाशी तव देखील श्री गुरुशी येऊन लागला चरणाशी नमन केले भक्तीशी मनो वाक्य कर्मे अश्वास होणे. त्यावेळी पुषिता गुरु स्तोम मोळे कवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयाशी ऐकून श्री गुरुचे वचन सांगत असे. तो ब्राह्मण गोत्र आपले कौंडिल्य आपस्तंभ शाकेशी नाम मज सायमदेव वासस्थळ बापुले कड गंजेस आलो असे उदरपूर्वीस सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसू संवर्तना एक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शना मात्रेशी तू तारक विश्वाशी दर्शन दिले आम्हाशी कृतार्थ झालो भरवशी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय ज्याशी तरेला या भवार्णवाशी अप्रयत्ने आम्हाशी दर्शन दिले स्वामी या गंगा देखताची पापे जाते चंद्र दर्शने तापनासती कल्पतरूचे ऐसी गती दैन्य वेगळा करी जाण तैसे नवती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखील आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फळ पावलो ऐसी स्तुती करून पुनरपी लागला. श्री गुरुचरणे सद्गुरु अश्वसोनी निरोप देती त्यावेळी श्री गुरु म्हणे तपाशी तयाशी आमचे वाक्य परियसी जटर व्यथा ब्राह्मणाशी प्राणत्याग करीत असे उपशमय याचे व्याधीशी सांगो औषध तुम्हाशी नेऊन आपले मंदिराशी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेवित याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा घेऊन जावे त्वरिता शुद्धाक्रांत विप्र असे ऐकून श्री गुरुचे वचन विनत असे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणाशी होत असे जेविला काल मासे एका त्याने प्राण जातो देखा प्राण एका अन्न देता त्यास आम्हाशी देखा ब्रह्मत्या घडेल त्वरित श्री गुरु म्हणते सायम देवाशी आम्ही औषध देतो याशी अपुपाधी माशांत्राशी क्षीर मिश्रित परान्न अन्न जेविता त्वरितेशी व्याधी जाईल पर्यायशी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे गृहाशी अंगीकारो नेता यावेळी माथा ठेवी चरण कमळे विनोद असे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेशी स्वीकारोने श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित सिद्ध म्हणे एक माता नामधारक शिष्योत्तम आम्ही होतो त्यावेळी समवेता शिष्य सकली जठर व्यथेचा विप्र जवळ श्री गुरु गेले भिक्षेशी विचित्र झाले त्याची घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियसा पूजा करीत श्री गुरुशी षोडोपचारे परियसी त्याची रीती आम्हाशी शिष्य सकलिका वंदिले श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एकेकाशी पृथक चित्रासन श्री गुरुशी तेनेची परी सकलिकांशी मंडळाचरण विधीशी करीत पुष्पगंधाक्षदा षोडोपचार विधीशी पंचामृताधी पर्यायसी रुद्र सूक्त मंत्रेशी चरण स्थापिले तयवेळी श्री गुरुचरण अतिहर्षी पूजा करीती षोडशी तया विप्र ज्ञान कैसी चरण तीर्थ धरिता झाला अक्षय वाने अरती श्री गुरुशी ओवाळीती मंत्र घोष अति
ती पुष्पांजली करिता झाला. अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करी ती उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुशी पूजा केली. परी ऐसी तेनेची विधी शिष्याशी आम्हा समस्ताशी वंदिले. संतोषुनी श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरु भक्ती वंशी ऐसे बोलून द्विजाशी आशीर्वचन देती अति हर्षी. नमन करून श्री गुरुशी ठाय घातले तयवेळी नाना परीचे पक्वान अपुपाधी माशान्न अष्टविध परमान्न शार्करा सहित निवेदिले शाक पाक नाना परिवाडिता ती सविस्तारी भोजन करी ती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परी ऐसा जठर व्यथेचा ब्राह्मणे भोजन केले. परिपूर्ण व्याधी गेली तक्षणी श्री गुरुचे कृपा दृष्टीने ऐसे परी श्री गुरुनाथ ते भोजन केले. शिष्य सहित आनंद झाला ते बहुत विस्मय करी सकले जन आश्चर्य करीती सकल जन द्विजाशी वैरी होती. अन्न औषध झाले त्याची अन्न व्याधी गेली मनताची जय एकती भक्तीने व्याधी नसती त्यांची भुवना अखिल सौख्य पावती जाना सत्य सत्य पुण्य सत्य इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत वाक्याने सिद्ध नामधारक संवादे करंज नगराभिगमन तया विप्रो धरव्याधा निरसन नाम त्रयोदश अध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाशी कौतुक प्रश्न करीती अतिविशेषा एकचित्ते परी ऐसा जय जयाजी योगेश्वरा सिद्धी मूर्ती ज्ञानसागरा पुढील विचित्र विस्तार ज्ञान होय अम्माशी उदर व्यथेचा ब्राह्मणाशी प्रसन्न झाले कृपेशी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे ब्रह्माप्रती ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तार. एक शिष्य शिखामणी शिष्य केली त्यांची बोने तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले. परी ऐसा तया सायम देव द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशी माझी प्रीती तुझवर ऐकून श्री गुरुचे वचन सायम देव विप्र करी नमन माथा ठेवणे चरणी नमस्कारिता झाला. पुन्हा तुझी महिमा वर्णावयाशी शक्ती कैसी आम्हाशी माघेन एक आता तुम्हाशी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचने सेवा करीतो द्विज द्वार यवने महाक्रूर असे प्रतिसंवारी की ब्राह्मणाशी घात करीतो जीवेशी याची कारणे आम्हाशी बोलवीत असे आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणाशी संतोष होणे श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सांडून तू जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हापाशी जोवरी तू परतून येशी असो आम्ही भुवने तू आल्या संतोषी जाऊ आम्ही येथून तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधोन निघे सायम देव ब्राह्मण तेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यम जैसा यवन दृष्ट परी ऐसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होणे गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुशी द्यातसे कोप झाल्या ओळंबयाशी केवी स्पर्शे अग्निशी श्री गुरु कृपा होय ज्याशी काय करील क्रूर दृष्ट गरुडाची या पिल्लांशी सर्पतो कवने परिग्राशी तैसे या ब्राह्मणाशी असे कृपा श्री गुरुची काय एखादे सिंहाशी एरावत केवी ग्राशी श्री गुरु कृपा होय ज्याशी कलिकाळाचा भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण तैसा त्याशी कैसे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय ज्याशी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्त केले भ्रमित होणे शरीर स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाला होय त्याशी जागृत होणे परी ऐसी प्राणांतक व्यथेशी कष्ट तसे तयवेळी स्मरण झाले तयवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येथे पाचारिले कवने जावे त्वरित परतून वस्त्रे भूषणे देऊन निरोप देतो वेळी संतोषोने द्विजवर आला ग्रामा वेग वस्त्र गंगा तीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखून श्री गुरुशी नमन करी तो भावेशी स्तोत्र करी बहुवशी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषने श्री गुरुमूर्ती तया द्विज आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्नान
स्थान तीर्थयात्रे 19 गुरुचे वचन विनतसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरण विन देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे घेऊन निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परिशी गुरुशी विन विप्र भावेशी संतोषिनी विनयेसी श्री गुरु म्हणती तयवेळी कारण असे आम्हा जाणे तेथे असती दक्षिणे पुनरपी पुन्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समित वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकल रिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तके भाग देती त्यावेळी समस्त शिष्य समावेत असे गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वेजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनू सिद्धाशी काय कारण गुप्त व्हावयाशी होईल शिष्य बहुवशी त्याशी कोटे ठेविले इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पत ऋषी नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सायम देव वरप्रधान नाम चतुर्शोध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त दत्त स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 15 श्री गणेशाय नमः एक शिष्य नामकरणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली पर्यायसा साधू असाधू धृत सकळी समस्त येती श्री गुरुजवळी वर्तमाने खोटा कळी सकल ही शिष्य होऊ म्हणती तैसे श्री गुरुमूर्ती एक राहिली गुप्त कारणिक वर मागतील सकलिक नाना यती येऊन्या विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शके वर पाहुणे भक्तिपुत्र पात्रानुसार प्रसन्न होय पर्यायचा सकल शिष्य बोलवून निरोप देती नृसिंह मुनी समस्त तीर्थे आचरुणी भेटी यावे श्रीशैल्य 19 गुरुचे वचन समस्त शिष्य धरिती चरण कृपमूर्ती श्री गुरु रानका उपेक्षेती आम्हाशी श्री गुरु म्हणती शिष्याशी तुम्ही अष्टमी संन्याशी राहू न शके 5 दिवशी एके ठाई वास करीत चतुर्थाश्रम घेऊन आचरावी तीर्थे भुवनी तेने मनी स्थिर होऊन मग राहावे एकस्थानी बहुधान्य नाम संवत्सरांशी येऊ आम्ही श्रीशैल्याशी तेथे आमचे भेटीशी यावे तुम्ही सकलिक हो शिष्य म्हणते श्री गुरुस तुमचे वाक्य आम्हा परिस जाऊ आम्ही भरवशित करू तीर्थे भूमीवर जावे आम्ही कवन तीर्थे निरोप द्यावा श्री गुरुनाथ तुमचे वाक्य दृढ चित्त धरून जाऊ स्वामी या 19 शिष्याचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्नवदन निरोप देते साधारण तीर्थयात्री शिष्याशी या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भारतीशी यमुना सरस्वती करुणा नदी कुशावर्ती देव नदी कृष्ण देवीनी ख्याता असती नद्या मनोहर चंद्रभागा रेवतीशी शरयू आणि गोमतीशी विधिका नदी केशी नित्य जला मंदाकिनी जेथे नदी संगम असती तेथे स्नाने पुण्यमिती त्रिवेणी स्नान फळे असती नदी संगमी स्नान करा बदरी तीर्थ नारायण नदी असती अतिपुण्य कुरुक्षेत्री करा स्नान अनंत शैल्य यात्रेशी देव नदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळीक 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी मरुद रुद्रा नदी थोर असी क्रियम धूम तीर एर पयस्वती गृहत तीर तटाक यात्रा तुम्ही करा श्वेतबंध भीमेश्वरी श्रीरंग पद्य कान्नाभेश्वरी पुरुषोत्तम मनोहरी नेमिषकरणी तीर्थे असे पुष्पक तीर्थे वेरोचने सान्निध्य हित असे ज्ञानी नदी तीर्थ असे गुणी गंगा तीर्थ स्नान करा अयोध्या मथुरा कांचीशी द्वारावशी गयेशी शालग्राम तीर्थाशी शाबल ग्राम मुक्ती क्षेत्र गोदावरी तटाकेशी योजने 6 पर्यायशी तेथील महिमा आहे असे वाजपेय तितुके पुण्य अमर ज्या संगमात कोटी तीर्थे असती ख्यात वृक्ष असे शाश्वत कल्पवृक्ष तोची जाण तया अश्वत्थ सन्मुखेशी नृसिंह तीर्थ पर्यायशी तया उत्तर भागेशी वाराणसी तीर्थे असे पांडुरंग मातुलिंग क्षेत्र पर्वे पुरी गागन तीर्थे असता तथा सांग अष्ट तीर्थे मनोहर तेथे जे अनुष्ठान करीती तया इष्टान होय त्वरिती कल्पवृक्ष आश्रयती काय नो हे कामना तुंगभद्रा वरदा नदी संगमस्थानी तपोनिधी मलप्रभा संगमी आधी पापे जाते शतजन्मांची सिंह राशी बृह सरस्वती येता तीर्थे संतोषती समस्त तीर्थे भागीरथी येऊन ऐक्य होय कन्यागती कृष्णे प्रति त्वरित येती भागीरथी तुंगभद्रा तुळागती सुर नदी प्रवेश पर्येसा कन्या राशी सूर्य येता
मलप्रभा कृष्ण संयुक्त सर्वजन स्नान करिता ब्रह्महत्या पापे जाती भीमा कृष्ण संगमेशी स्नान करिता पर्ययसी 60 सहस्र विप्रवंशी उपजे नर पर्ययस लिंगालयी पुण्य द्विगुण समुद्र कृष्ण संगमी अगण्य कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे समस्त तीर्थ समान असे अनेक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्य तीर्थ स्नान करा पक्षी तीर्थ असे बर्वे रामेश्वर धनुष्यकोटी नावे कावेरी तीर्थ बर्वे गंगा रंगनाथ सानिध्य पुरुषोत्तम चंद्रकुंडेशी महालक्ष्मी कोल्हापुराशी कोटी तीर्थे पर्यायसी दक्षिण काशी करवीर स्थान तया सानिध्य असे ठाव कोल्हा ग्रामी नृसिंह देव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष भिल्लवडी कृष्ण तीरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करिता जरी तेची ईश्वर ऐक्यता पुढे कृष्ण प्रवाहात अमरापुर असे ख्यात पंचगंगा संगमा स्नान प्रयागाहुनी पुण्य अधिक विश्वमित्र ऋषी ख्याती तपस्था भगवती तेथे समस्त दोष जाती मलय प्रभा संगमी कपिल ऋषी विष्णू मूर्ती प्रसन्न त्याशी गायत्री श्वेतरुंगी प्रख्याती उत्तर वाहिनी कृष्ण असे तया स्थानी स्नान करिता काशी उने शतगुणिता एक मंत्र तेथे जपता कोटी गुण फळे असे अनेक असे तीर्थ बरवे केदारेश्वरा ते पाहावे पिठापुर दत्तात्रेय देव वास असे सनातन काय सांगू तीर्थे थोरी प्रख्यात नामे मनी गिरी सप्त ऋषी प्रीती करी तप केले बहु दिवस आहो महाबळांचे दर्शनासाठी यज्ञ पुण्य जाण श्रीगिरीशी पाहता चरण नवे जन्म मागुती संक्रांती कर्काटक धरून त्या जावे तुम्ही मास दोन्ही नदी तीरी वास करून राहता त्याशी दोष नाही तयामध्ये विशेष त्या जावे 3 दिवस रजज्वाला नदी सुरस महानदी येणे परी ग्रीष्मकाळी सर्व नदीस रजज्वाला 10 दिवस वापी कुपत टाकास एक रात्र वर जावे नवे उदक ज्या दिवशी येता ओळखा रजज्वलेशी स्नान करिता महादोषी येणे परिवर जावे साधारण तुम्हाशी सांगितले तीर्थे पर्ययशी जे पाहलं दृष्टीशी विधीपूर्वक आचरावे 19 गुरुचे वचन शिष्य सकल करीती नमन गुरु निरोप देऊन निगती शिष्य सकलिक सिद्ध म्हणे नामधारकाशी निरोप घेऊन श्री गुरु शिष्यशी गेले यात्रेशी राहिले श्री गुरु गोप्यरूपी गुरु चरित्र कामधेनु श्रोते होणे सावधानु जे एकती भक्तजनु लाधती चारी पुरुषार्थ इति श्री गुरु चरित्र सारामृत परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपण नाम पंचदशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 16 श्री गणेशाय नमः विनवी शिष्य नामांकित शिष्याशी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारून शिष्य समस्त गेले यात्रेशी राहिले कोण गुरुपाशी पुढे कथावार्ते लिखायची विस्तारावे दातारा गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझं विस्तारून श्री गुरु राहिले गोप्य होऊन वैज्वेश्वरन सानिध्येशी समस्त शिष्य तीर्थेशी स्वामी निरोप गेले पर्ययसी होता आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे संवत्सर एकतया स्थानी होते गोप्य श्री गुरु मुनी आंबा आरोग्य भवानी स्थान बर्वे मनोहर असता तेथे वर्तमानी झाला ब्राह्मण एक मुनी श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्तिभावे माता ठेवून चरणावरी श्रोत करीती नाना परी स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो गुरुशी सेवा बहुत दिवस केली नाही सायस याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामी ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मनी डोळा अश्रू येती दुःखे दाटला अमिती एके स्वामी गुरुराय 19 मुनीचे वचन श्री गुरु पुसती हसवणी झालाशी तू केवी मुनी गुरुवेने सांग मज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीचा डोळा अश्रुपाती दुःख दाटले अपरिमित ऐसे स्वामी गुरुराय गुरु म्हणे आपण अशी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य माते सांगांजिले अनेक कृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्कशास्त्र भाषाधी व्याकरण म्हणे तुझे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापि येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी बोले माता निष्ठुरेशी कोपोने आलो तयावरी ऐकून त्याचे वचन श्री गुरुमूर्ती हस्यवदन म्हणती एक ब्राह्मण आत्मघातकी तुझी होशी न विचारीशी आपले गुण तू ते केसे होय ज्ञान गुरुद्रोही तुझी जाण अल्पबुद्धी परी ऐसा आपले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करीती हर्ष ज्ञान कैसे होय मानस स्थिर होय केवी आता जवळ असता निधानू काही हिंडावे रानो गुरु असता कामधेनु वंचुनी आला आम्हा जवळी संतुष्ट वित श्री गुरुशी अष्टसिद्धी पाविला व शिक्षण न लागता पर्यायसी वेदशास्त्र त्याशी साध्य 19 श्री गुरुचे वचन माता श्री गुरुचरणी ठेवणे विनोद असे कर जोडून करून वाचन करून या ज्ञान माया विष्टोनी नेने गुरु कैसा कवन सांग स्वामी प्रकाशोनी ज्ञान होय आपण अशी करुणा वचन 19 श्री गुरुनाथ संतोषोनी सांगता ते विस्तारून श्री गुरु सेवा
विधान श्री गुरु म्हणती एक मुनी गुरु म्हणजे का जनक जननी उपदेश करता आहे कोणी तोची जाण परम गुरु गुरु विरीची हरिहर जाण स्वरूप तोची नारायण मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने यथार्थी कथा एक सांगू आम्ही तत्पर एक आधी परवी असे निक गुरुसेवा भक्तिभावे द्वारा वस्ती तीर्थे पर्येस विप्र एक गोप्य ऋषी तिघे शिष्य होत तयाशी वेदभ्यास करावा एक अरसी अरुणी पांचाळ दुसरा वैध केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करीती विद्ये लागी गुरु पुशीशी पूर्वी गुरुशी ऐसी रीती शिष्य करवी सेवा घेती अंतकरण त्यांचे पाहती कैसे निर्वाण शिष्याची पाहुणे अंतकरणाचे भक्ती निर्वाण कृपा करीती तक्षण काम मन कामना पुरविती ऐसे काम्य मुनी भला तया करुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिधला एके द्विज एक चित्ते शिष्याशी म्हणे धौम्य मुनी आजी तुवा जाऊनी राणी वृत्तीशी न्यावे तडाग पाणी जववरी होय तृप्त भूमी असे वृत्ती तळे खाली तेथे पेरिली असे साळी तेथे नेऊन उदक भाली शीघ्र म्हणे शिष्याशी ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता तटाकाते असे पाहता कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत अति दारात गरजत तृप्ती भूमी असे उन्नत उदक केवी चढोप आहे म्हणे आता काय करू कोपतीला माते श्री गुरु उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणतसे आणून शिळा दगड बांधिता झाला उदका आड पाणी जातसे धराड जाती पाषाण वाहुण्या प्रयत्न करीन नाना परी काही केल्या न चढे वारी म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणत असे मग मनी विचार करी श्री गुरुचे शेती न चढे वारी प्राण त्याजी न निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त निश्चय करू नि मानसी मनी ध्यात श्री गुरु श्री म्हणे आता उपाय याशी योजून प्रयत्न करावा उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहत आपण आड पडो म्हणत निर्धारिले त्यावेळी दगडी हाती धरी दृढ पाय टेकी दुसरीकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरुशी ध्यात असे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिता क्षणी तृप्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा ऐसा शिष्य तयास्थळी पडाला असो प्रवाह पाणी श्री गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण पर्ययसा त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपले मनी दिवस गेला असतमानी अद्यापि शिष्य न ये म्हणे ऐसे आपण विचारित गेला आपले वृत्तीत झाले असे उदक बहुत न देखा शिष्य तयास्थानी म्हणे शिष्य काय झाले किंवा भक्षिले व्याघ्रवाळे उदका निमित्त कष्ट केले कोठे असेल म्हणत असे ऐसे मनी विचारित उच्च स्वरे पाचारित अरे शिष्य सकया म्हणत प्रेम भावे बोलावी येणे परी करुण वचनी पाचारित असे धौम्य मुनी शब्द बडे शिष्यकाने तिथून मग निघाला येऊन श्री गुरुशी नमन केले भावेशी धौम्य मुनी महर्षी अलिंगोनी आश्वासिले वर दिधला तयवेळी एक शिष्य स्तोम मोळी तुते विद्या आली सकली वेदशास्त्रा धी व्याकरण ऐसे म्हणता तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागत असे श्री गुरुचरणी भक्तिभावे करून या कृपानिधी धौम्य मुनी आपुले आश्रमा नेऊन निरोप दिला संतोषोनी विवाहाधी आता करी म्हणे निरोप घेऊन शिष्य राणा गेला आपले स्थान अनेक शिष्य दोघे जाना होते तया गुरु जवळी दुसरा शिष्य वैध जाना गुरुची करी शुश्रूषणा त्याचे पाहवयांत करना धौम्य गुरु म्हणत असे धौम्य म्हणे शिष्याशी सांगेन एक तुझशी तुवा जाऊन अहर्निशी वृत्ती आमुची रक्षी जे रक्षुने वृत्तीशी आणावे धान्य घराशी ऐसे म्हणता महर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी अहोरात्र कष्ट करी राशी होता अवसरी आला आपले गुरुपाशी सांगता झाला श्री गुरुशी म्हणे ब्रीही भरले राशी आता आणावे घराशी काय निरोप म्हणत असे मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्य शिरोमणी कष्ट केले बहुतरांनी आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा तया जुंपून एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडे येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्तीजवळी दोन्ही कंठी साळीशी भरी शिष्य गाडी अशी एकीकडे रेड्याशी जुंपोनी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रशी आपण न ये तया सरसी मग आपले कंठाशी बांधिता झाला जू देखा सगळा सन्नाने तया सरसी चालत आला मार्गाशी ऋतला रेडा चिखलेशी आपुले गळा ओढत असे चिखली ऋतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी
सत्रांनी गळा फास पडे द्यायचा सोडून रेड्याशी काढेली शिष्य गाड्याशी ओढीलता आपले गळा फाशी पडून प्राण त्याजू पाही इतुके होता निर्वाण सन्मुख पातला दोन्य मुनी त्या शिष्या ते पाहुनी नयनी कृपा अधिक उपजली सोडून शिष्याती अलिंगोनी करून भरे ते वर दिधला अभिमते प्रसन्न होती वेदशास्त्री वर देता तक्षणेशी सर्व विद्या आली त्याशी निरोप घेऊन या घराशी गेला शिष्य परी यायचा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानुपून गुरुशी सेवा शुश्रूषण बहु करी परी यायचा त्याशी असे बहुत आहार म्हणून विद्या न हे स्थिर त्याशी विचार करी तो गुरु याते करावा उपाय एक यासी म्हणे धौम्य मुनी तुझा सांगोने म्हणून नित्य गुरे नेऊन या राणी रक्षण करी तृणचारे असे म्हणता गुरुमुनी नमन करी त्यांचे चरणी गुरे घेऊन या राणी चर विहित बहु असं श्रुद्धा लागताची आपणाशी शीघ्र आणले घराशी कोपे गुरु तयाशी म्हणे शीघ्र येतो शिकारे घरा सूर्य जाय अस्तमानी तवरी राखी गुरे राणी तेने परिप्रीती दिनी वर्तावे तुवा म्हणत असे अंगी करून शिष्य रानात गुरे घेऊन गेला रानात शुद्धाक्रांत होऊन जाना चिंतित असे श्री गुरुशी चरणी गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करीत त्याजवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे जाऊन तया स्थान भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी प्रतिदिनी रक्षुनी आणि गुरेनीची वर्तता असे येणे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी गुरु म्हणे शिष्याशी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टी शिकवणे परी होत असे एकूण श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करून प्रतिदिन विप्र घरी येतो तेथे देखा भोजन करून प्रीती दिवशी गुरे घेऊन येतो निशिगी श्री गुरु म्हणती तयाशी आम्हा सोडून के विभक्षी भिक्षा मागुनी घराशी आणून द्यावी प्रीती दिवशी मागुती जावे गुरांपाशी घेऊन यावे निशिकाळी गुरु निरोप थय एरे दिवशी गुरु घेऊन रानाशी मागे भिक्षा नित्य जैसे घेऊन धला घरात घरी त्याशी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपी जाई त्या स्थान भिक्षा करून जेवी तसे नित्य भिक्षा दोन्ही वेळी पाहिली भिक्षा देऊनी सदनी दुसरी आपण भक्षुनी काळ ऐसा कंठी तसे येणे परी किंचित काळ वर्तता झाला महास्तूळ एके दिवशी गुरु कृपाळ पुसत असे शिष्याचे शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपली शुद्धा क्षमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे एक वेळ घराशी आणून देतो प्रीती दिवशी भिक्षा दुसरे खेपेशी करीतो भोजन आपण ऐसे म्हणत धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून देई घरी पा गुरु निरोप येणे परी जेणे परी दोन्ही भिक्षा मागून घरी देता झाला प्रीती करी मनी क्लेश न करीचा गुरे सहित रानात असे शिष्य सुधाक्रांत गोवच्छ होते स्तनी पित देखता झाला तयाशी स्तनी पित वसुराशी उच्चिष्ट गळे संदेशी वाया जाते भूमीशी म्हणून आपण जवळी गेला आपण असे सुधाक्रांत म्हणून गेला धावत परसून या दोन्ही हात धरी उच्चिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीरपान करी घेऊन आपले उदर भरी दोन्ही वेळा भिक्षा करी देत असे भक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु लोकोनी पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूल होत असे मागुती पुशी तयाशी कवणे परी पुष्ट होशी सांगे फुले वृत्तांताशी उच्चिष्ट क्षीरपान करी तो एकूण म्हणे शिष्याशी मतिहीन होय उच्चिष्टेशी दोष असे बहुवशी भक्षू नको अजिचेनी भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणत असे येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका गायीचे झाडाशी रुईचे झाडाशी म्हणे बरवे असे क्षीर उच्चिष्ट नवे निर्धार पान करू धरणीवर वरी म्हणून जेथे बैसाला पाने तोडून कुसरी तयामध्ये क्षीर भरी घेत होता धरणीवरी तव भरिले क्षणी अक्षयात गेले तेने गेले नेत्र दोन्ही हिंडत असे रानोरानी गुरे न दिसती नाही हिंडून चिंता करीत असे काष्ट नाही मत अक्षयहीन करीत असे चिंता गोधना गुरे पाहो जाता रान पडिला एका आडात पडून आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तयास्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्य मुनी अजूनही शिष्य नाही याची का म्हणून या गेला रानाशी तेथे देखे गोधनाशी शिष्य नाही म्हणून या क्लेशी दीर्घ स्वरे पाचारित धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकानाने प्रत्युत्तर देता क्षणे जवळी गेला कृपाळू ऐकून या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देखा स्तवी म्हणत निरोप दिधला तयावेळी निरोप देता तया क्षणी अश्विनी देवता ध्याय मुनी दृष्टी आली दोन्ही नयने आला श्री गुरु
श्री गुरु सन्मुखे येऊन श्री गुरुशी नमन केले, भक्तीशी स्तुती केली. बहुवशी शिष्योत्तमे तयवेळी संतोषुनी धौम्य मुनी तया शिष्या लोंगोनी म्हणे, शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीशी प्रसन्न होऊन शिष्याशी हस्तस्पर्शी मस्तकेशी वेदशास्त्राची तक्षणेशी आली. तया शिष्या ते गुरु म्हणे, शिष्याशी जावे आपल्या घराशी विवाहादी करून सुखेशी नांदत. ऐसे म्हणत असे होईल तुझी बहुकीर्ती, शिष्य होईल तुझा अत्यंत उत्तम नाम विख्याती. शिष्य तुझा पर्याय सात्वेचे तुझ्या दक्षिणेशी आणि कुंडले पर्यायशी जिंकून शेषाशी कीर्तिवंत होईल. जनमे जय जय राजाशी तोची करील उपदेश, मारवील समस्त सर्पाशी याग करून पर्यायसा तोची उत्तम जाऊन पुढे केला सर्पयज्ञ. जनमे जय ते प्रेरून समस्त सर्प मारेले, ख्याती झाली त्रिभुवनात. तक्षक नील इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य असे पर्यायसा. ऐसे तू जाणोनी मानसी वृथा हिंडशी अविद्येशी जावे आपले गुरुपाशी तोची. तुझा तारील सत्य याचे मन संतुष्ट विता. तुझा मंत्र साध्य तत्वता मन करून सुनिश्चिता त्वरित जाईल म्हणत असे. याचा श्री गुरु निरोप देता विप्र झाला अतिज्ञाता, चरणावर ठेवणी माथा विनत असे. त्यावेळी गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले, माझं बहुत गुरूंचे दुःख विले चित्त. आता केवी संतुष्ट हवे अंतकरण भिन्न होता प्रयास करे असे ऐक्य करिता. ऐसे माझा मन पतित काय उपयोग जाऊन, ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही. जीवितवाशी वासना नाही प्राण त्याची न गुरुप्रती. ऐसे परिशी गुरुशी विनोद असे ब्राह्मण हर्षी नमुनी निघे वैराग्यशी निश्चय केला. प्राण त्याजू अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले. अंतकरण अग्नी लागता जैसे तृण भस्म होय, तक्षणी निर्वाण रूपे तो द्विजवर निघाला. त्याजू कलेवर ओळखून जगद्गुरु पाचारे ती. तयवेळी बोलवणे ब्राह्मणाशी निरोप देती. कृपेशी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य रूप जले. तुझ्या मनी दृश्य कृते गेली जळून, एकचित्त करून मनी स्मरे आपले गुरुचरण. तयवेळी श्री गुरुशी नमन केले, चरणाशी जगद्गुरु तुची होशी त्रिमूर्तीचा अवतार निर्वाण कर. देखून अंतकरण प्रसन्न झाला. श्री गुरु आपण मस्तके ठेविता कर दक्षिण. तया ब्राह्मणाशी पर्यायसा वेदशास्त्रादी तत्काळी मंत्रशास्त्रे आली सकळी. प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे. अनंत झाला ब्राह्मणाशी श्री गुरु निरोपिती. तयाशी आपले वाक्य तू पर्यायसी जाय त्वरिता आपले गुरुपाशी जाऊन गुरुपाशी नमन करी. भावेशी संतोषणी होईन भरोशी तोची आपण सत्य म्हणे. ऐसी परे अशी गुरुमूर्ती तया ब्राह्मण संभाषिती. निरोप घेऊन त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी. निरोप देऊन ब्राह्मणाशी श्री गुरु निघाले पर्यायसी. भिल्लवडी ग्रामाशी आले भुवनेश्वरी सानिध्य. कृष्ण पश्चिम तटकेशी औदुंबर वृक्ष पर्यायसी. श्री गुरु राहिले गुप्तेशी एकचित्ते पर्यायसा. इथे श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे. श्री गुरु सुक्षुता महात्म वर्णन नाम षोडशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामकरणे गुरुभक्ती शिखा म्हणे तुझी भक्ती. गुरुचरणी लीन झाली निर्धारू. कृष्णवेणी तटाकेशी भुवनेश्वरी पश्चिमेशी औदुंबर वृक्षशी राहिली. श्री गुरु पर्यायसा गोप्य रूप वसती गुरु ठाव. असे अगोचरू अनुष्ठान धुरंधरू चतुर्मास येणे परिसिद्ध स्थान. असे गहन भुवनेश्वरी सन्निधान विशेष. श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान करवीर क्षेत्र. नगरात ब्राह्मण एक वेदरथ शास्त्रपुराण विख्यात सांगे. सकल विद्वजन अग्नवेदी असे आपण जाणे. तर्क व्याकरण अनेक प्रमाण आचरण कर्म मार्गी रत होता. त्याशी झाला एक सुत मूर्ख असे उपजत. दैववशे माता पिता मृत समाधान होऊन या दिवस मास वर्तता पाळ. वर्षे 7 झाले केवळ व्रत बंद करीती कुलाचार. तया द्विज कुमारा काशी न ये स्नान संध्या. त्याशी गायत्री मंत्र पर्यायसी. वेद कैसा मूर्खाशी पशु समान झाला असे. जेथे संगती अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे तावन मात्र शिकताची क्षण सेवेची विस्मृती होय. त्याशी त्या ग्रामीची विद्वजन निंदा करीती. सकल जन विप्र कुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलाशी. त्याशी नाही सहोदर त्याशी विद्या बंधू भ्रातार. सकलिका वंद्य थोर नर विद्या असे येसो ऐशा गुणे. एखादे समय विदेशाशी जाय नर विद्याभ्यासी. समस्त पूजा करीती त्याशी विदेश होय स्वदेश. त्याशी विद्या असे बहुत
तोची होय ज्ञानवंत, त्याचे देही देवत्व पूजा घेईल सकल पाशी. एकोणी ब्राह्मणाचे वचन ब्रह्मचारी करी नमन. स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावाय. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान. न ये विद्या याशी कारण त्याशी काय करणे म्हणत असे. ऐसा आपण द्वेषी धरावे कृपेशी. जरी असेल उपाय याशी निरोपावे. दातारा परिसुनी ते ब्राह्मण सांगताती हसुनी. होईल पुढे तुझं जनन बधी येईल तुझ विद्या ऐसे नाना परी. निचोत्तरेशी बोलिता द्विज लोक त्याशी. वैराग्य धरुनी मानसी निघाला वाळ जारण्याची. मनी झाला खेदे खिन्न म्हणे जिन आपला प्राण समस्त करीती दूषण काय उपयोग. वाचून या भिल्लवडी ग्रामाशी आला ब्रह्मचारी परी. ऐसे अन्नोदक न घे उपवाशी. पातला निशी दैववशी. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता. तेथे पातला त्वरिता करी दर्शनात. वेळी न करिता स्नान संध्या देखा अपार करीत असे दुःख. देवद्वार सन्मुखा धरणे घेतले. तया वेळे येणे परी दिवस तिने निर्वाण. मन करुणी अन्नोदक त्याजूनी बैसला तो द्विजकुमार. नव्हे काही स्वप्न त्या लागोनी म्हणणे कोपे बहुमने. म्हणे आंबा भवानी का उपेक्षिती आम्हाशी क्रोशो. निया तये वेळी शस्त्रे घेऊन या प्रबळी. आपली जिव्हा तत्काळी छेदुनी वाहे. देवी चरणी जिव्हा वाहुनी आंबेशी मागुती. म्हणे परी ऐसी जरी मज तू उपेक्षिती वाहीन क्षीर. तुझे चरणी ऐसे निर्वाह मानसी क्रमिता. झाला तो निशी स्वप्न झाले तयाशी एक. समस्त श्रोते जन एके बाळ ब्रह्मचारी नको आक्रोशू माम्हावरी. असे कृष्ण पश्चिम भीमतीरी त्वरित जाय. तये स्थाने औदुंबराची वृक्ष तळी. असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी. तुझी वाचा पुरविले ऐसे स्वप्न तयाशी झाले अभिनव परी. ऐसे जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथून निघाले विप्र. त्वरित पोहत गेला प्रवाहात पैल तटा जाऊन त्वरित देखत झाला. श्री गुरु श्री चरणावर ठेवणे माता स्तोत्र गातात करिता. श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वाद सिद्धी. त्यावेळी संतोषने श्री गुरुमूर्ती माता हस्त ठेविती. ज्ञान झाले त्वरिती जिव्हा आली तत्काळ. इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरु. श्री नृसिंह सरस्वत उपाख्याने सिद्ध नामधारक संवादी भिल्लवडी स्नान महिमान वर्णन. मंदमती ब्राह्मण वर प्रधान नाम सप्तदशो अध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जय जीव सिद्धमुनी तुधारक वारणे सुधारस अमुचे श्रवणी. पूर्ण केला दातारा शिष्यवचन ऐकून संतोषला. सिद्धमुनी संगत असे विस्तारून एक श्रोते एकचित्ते भिल्लवडी स्नान महिमान निरोपला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोप्येने प्रगट झाले म्हणून पुढे निघाली परी. ऐसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्ण तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले. द्वादश शास्ते श्री कुरुवरपुर ग्रामगहन कुरुक्षेत्र त्याची जाण. पंचगंगा कृष्ण संगम त्यातोत्तम परी. ऐसा कुरुक्षेत्री तितके पुण्य त्याहून अधिक असे जाण. तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले. श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर 5 नामे आहे ती थोर सांगेन एकचित्ते. शिवा भद्रा भोगवती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची या सांगा. प्रयागहुनी असे चांग संगम स्नान. मनोहर अमरापुर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य. जैसे प्रयाग संगम तैसे स्नान. मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाण. कल्पतरु देव असे अमेरेश्वर तया संगमा. थोरू अमरेश्वर सन्निध्यानी वसती. 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परी. ऐसा अमरेश्वर लिंग बरवे त्याशी. वंदोनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे. विश्वनाथ तोची जाण प्रयागी करिता मध्य माघ स्थानात. जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्थानी परी. ऐसा उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्ण. पश्चिम मुखा शुल्क तीर्थे नाम एक. ब्रह्महत्या पापे जाती. औदुंबर सान्निध्येशी 3 तीर्थे परी. एकानंतर एक अधिकेशी तीर्थे असती. मनोहर कृष्णा वेणी नदी होनी. पंचगंगा मिळवणी. सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याशी. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गोप्य होणे अगोचरू राहिले. श्री गुरु तया स्थानी भक्तजन तारनाथ होणार. तेथे असे ख्यात राहिले. तिथे श्री गुरुनाथ होऊन प्रकट झाले. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रीतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परी. ऐसा तया ग्रामी द्विजय असे वेदाभ्यास
त्याशी भार्या प्रतिसेवक पती व्रतात शिरोमणी सुशील असे ब्राह्मण सूक्ष्म भिक्षा करी आपण कर्ममार्गाचरण असे सात्विक वृत्तीने त्या विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरून मिळे परी असे शेंगा ते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी असे तो ब्राह्मण दारिद्र्य याचक वृत्तीत उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजा भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक गुरुशी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा बहुवशी केली होती पत्र शाखा नैवेद्य भिक्षा करून ब्राह्मणाशी अश्वस्थिती गुरु संतोषीने गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निगती तयवेळी तया विप्राचे गृहात जोका होता वेल उद्नक घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टीले त्या वेलाने बुड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकून देते समूळ गेले आपण संगमाशी विप्रवनिता तयवेळी दुःख करीती पुत्र सकली म्हणती पहा हो दैव बळी कैसा देवे केले आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव्य केला त्याशी आमचा ग्रास छेदून कैसे टाकून जिव्हा दिल्हा भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्धाप्रमाण म्हणे शेषे तयवेळी जे जे होणार त्या जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तयाधीन विश्वजान पूर्वजन्मेचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणाची भोगाने पुढल्यावरही काय बोलू आपले दैव असतावणे पुढिल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले त्याची भक्षणे गावनावरी बोल सांगे बोल ठेवी ती यतीश्वराशी आपले अर्जव न विचारी ती ग्रास हरितला मनशी विद्यासागरी बुडवण्या तो तारकामाशी जाऊन म्हणून आला भिक्षेशी नेले आमचे दारिद्र्य दोषी तोची तारीला आमोते तया वेळीचे मूळ थोडी जे का होते आपले द्वारे काढून म्हणती द्विजवरी खनिता झाला तयावेळी काढिता वेल मुळाशी लाधला कुंभ निधानेशी आनंद झाला बहुवशी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वरे आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेळेला छेदिले निधान लाधले आम्हाशी नर नव्हे तो योगेश्वर होणी ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैत्य हर म्हणती चला जाऊ दर्शनाशी जाऊनी संगमा श्री गुरुशी पूजा करीती बहुवशी वृत्तांत सांगते तयाशी तयवेळी परी ऐसा श्री गुरु म्हणती तयाशी तुम्ही न सांगे कवनाशी प्रगट करीत आम्हाशी नसेल लक्ष्मी तुमचे घर येसे परी तया द्विजाशी सांगे श्री गुरु परी ऐसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्र नांदेला ऐसा वर लादून गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी दान दर्शन मात्रे दैन्य हरे सिद्ध म्हणे नामधारकाशी श्री गुरु महिमा ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी ती श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमान द्विज दैन्य हरण अष्टदशोऽध्याय श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 19 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची अर्चना कर संपुष्ट जोडोनी विनोद सेता वेळी पुढील कथा विस्तार निरोपावे योगेश्वर कृपा करी का दातारा म्हणून या लागला चरणाशे 19 शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगत असे विस्तारून श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तम नामांकिता सांगणे एके गुरुची कथा औदुंबरावतळी अतिप्रीता होते श्री गुरु परी ऐसा 19 शिष्याचे वचन नामधारक करी प्रश्नाने वृक्ष पुण्य वृक्ष त्या जुन काय प्रीती औदुंबरी अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार श्री गुरु प्रीती औदुंबर कवन कारणे निरोपावे सिद्ध म्हणे नामांकित असे सांगणे याचे वृत्तांत जधी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यप विधारीला नखे करून दैत्याशी विधारले कोपेशी आतडी काढून हर्षी घालत असे माळगळा तया दैत्याची पोटी विष होते काळोकुटी तैसे वड वाघरे सिंधू पोटी तैसे विष परी ऐसा विदारण करता दैत्याशी वेधले विष त्या नखांशी तापिले नखे बहुवशी एक शिष्य एकचित्ते तये समय महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी औदुंबर फळ नामी शांती कारणे नखांशी तय वेळी शीतलार्थ नखे रोविले औदुंबरात विषाग्रे झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला नृसिंह देव देता झाला लक्ष्मीशी ठेव संतोषुनी उभय देव वर देती तयवेळी तया समय औदुंबराशी देती वर ऋषिकेशी सदा फळित होतू अशी कल्पवृक्ष तुझे नाम ते जन भजती भक्तीशी काम्य होय त्वरितेशी तुझ
देखताची पर्यसी उग्र विष शांत होय, जे शेवतील मनुष्य लोक अखिल काम्य पाहून एक फल प्राप्त होय, निक पापा वेगळा होय. नर वांजम नारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता, जो नर असेल दैत्यपीडिता सेविता होतील श्रियायुक्त तुझे छाई बैसून जन करीती अनुष्ठान अनंत फळ होय, ज्ञान कल्पिले फल होय, त्याशी तुझे छाई जळात स्नान करिता पुण्य बहुत, भागीरथी स्नान करीत तुके पुण्य पर्यायचा, तुझ सेविती त्यांना राशी व्याधी नव्हती कवने दिवशी, ब्रह्मा इत्यादी महादोषी परिहार होती पर्यायचा, जे जे कल्पनी मानसी तुझ सेविती भावेशी, कल्पना पुरती भरवशी कलियोगी कल्पवृक्ष तुझी सदा वसो, तुझ पाशी लक्ष्मी सहित शांतीशी, म्हणून वर हर्षी नृसिंह सरस्व नृसिंह मूर्ती एक वेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी, तोची कल्पातून नृसिंह मूर्ती होता उग्र शांत झाला, तयापाशी अवतार आपण दयाचे स्थान आपुले, असे साचे सतवंत करावया उग्र वात्वाचे, म्हणून या वास औदुंबरी वृक्षतळी अहर्निशी श्री गुरु असती गोप्येशी, मध्यमन काळ समयाशी समारंभ होय, तेथे अमरेश्वर संगम सन्निधानी वसती 64 योनी, पूजा करावया मध्यमी श्री गुरु जवळी येती, नित्य नमन करून श्री गुरुशी नेती, आपल्या मंदिराची पूजा करीती विधीशी, गंध परिमळ कुसुमे अरोगोनी, त्यावेळी पुनरपी येते औदुंबर एखाद्या समय द्विजवरी विस्मय करीती, देखून या मनती अभिनव येती कैसा न करीती, भिक्षक राम तैसा असो सदा अरण्यवासी, कवने परी काळकंठी बहु पाहो, याची वर्तमान कैसा क्रमितो दिनमान, एखादा नर ठेवणी पाहो अंत यतीश्वराचा, पाहू मनती गुरूंचा अंत, तेची जाती अमरपंथ, ऐसे विप्र मदोन्मंत अधोगती, जे तेची इष्ट उपजता भय ब्राह्मणाशी गेले आपल्या स्थानाशी, गंगानुज थडी ऐसी होता विप्र वृत्ती राखीत, त्याने देखील श्री गुरुशी आल्या योनी पुषिती, गंगेमध्ये नेता कैसे मार्ग झाला जळात, विस्मय करीतो नरून म्हणे कैसा यतीश्वर द्विभाग झाला, गंगा नीर केवी गेले गंगेत, श्री गुरु ते नेवनी पूजा करीत, त्या योगिनी भिक्षा ते करून आले मागोती, बाहेर पाहता होता गंगानुज म्हणे झाले कैसे चोज अवतार होईल ईश्वर काज, म्हणून पूजिती देवकन्या येणे एरे दिवशी मागोती हाती घेऊन आरती, देवकन्या ओळीती श्री गुरु ते नमुनिया, पुन्हा गंगा प्रवाहात निरुग श्री गुरु निघाले योगिनी सहित, जो का नर होता पाहत तोही गेला सवेची नदी तीरी जाता, श्री गुरु द्विभाग झाले गंगेत वारू भितरी, दिसे अनुपम्यपुर रत्नखचित गोपुरेशी, अमरावती समान नगर जैसे तेजे दिनकर, श्री गुरु जाता समस्त पुर येऊन आले आरती ओवाळू घेऊन आले आरती ओवाळू, आरती नेली आपल्या मंदिरा प्रति, सिंहासन रत्नखचित वेशो घाली ती, तया समय पूजा करीती विधीशी, जे का उपचार षोडशी अनेक परिषड शेषी आरोग्य गण केले, त्यावेळी देखून नराशी म्हणती तुका आलाशी, विनवी तो नर स्वामी याशी सहज आलो दर्शनाती, म्हणून लागला श्री गुरु चरणा तल्लीन होणे अंतकरणा, म्हणे स्वामी गिरीचा रमणा होतशी त्रयमूर्ती तुझी एक, श्री गुरु म्हणती तयाशी तुझे दैन्य गेले पर्यशी, जे जे तू इच्छीशी मानसी सकल अभिष्ट पावशील, ते येथील वर्तमान कैसे न सांगावे, कवनाशी जया दिवशी प्रकट करीशी, तू ते हानी होईल जाण येणे परितयाशी, श्री गुरु सांगती पर्यसी, आले गौदुंबराशी गंगानुज समागमे, श्री गुरूंचा निरोप घेऊन गेला गंगानुज, आपण वृत्तीस्थानी जातीची क्षण निधान त्याशी लाधले, ज्ञानवंत झाला तो नरू नित्य सेवा करीतो, गुरु पुत्र पौत्र भिक्षया करू महानंदे वर्ततसे, भक्तिभावे श्री गुरुशी नमन करी, प्रीती दिवशी सेवा करी कलत्रेशी एक भावे करून या वर्तता, ऐसे एके दिवशी आली पौर्णिमा मध्य माघ माशी, नमन करून श्री गुरुशी विनतसे, तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु मध्यमा माघ स्नानी प्रयाग थोर, म्हणून सांगितो द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र, कैसे प्रयाग गया स्थान कैसे कवरानशी भुवन, नेनो आपण याती हीन कृपा करणे, स्वामी श्री गुरु म्हणती तयाशी, पंचगंगे संगमेशी प्रयाग जाणावे भरवशी, काशीपूर ते गुरुस्थळी, दक्षिण प्रयाग कोल्हापूर
त्रिस्थळ ऐसे मनोहर जरी पहाशी प्रत्यक्ष कारण लावीन तुझं चाला आता बैसले होते व्याघ्र जिने धरी गा मागे दृढ धरून मनोवेगे तक्षणी गेले प्रयाग प्राप्तकाळी तेने स्नान करून गेले काशीत मध्यामी विश्वनाथ दाखवून सेविशी गेले गयेशी गैसे त्रिस्थळी चरुणी आले परतून अस्तमाने येणे परितयास्थानी देखत झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती श्री गुरुमुनी विचारती आता गोपे येथे व्हावे ऐसे परिते स्थानी गुप्त झाले श्री गुरुमुनी अमरेश्वरात ते पुसोने निघाते झाले त्यावेळी श्री गुरु निघता तेथून आल्या 64 योगिनी विनोद असे करुणा वचनी आम्हा सोडून केवी जाय नित्य तुमचे दर्शनाशी तापत्रय हरती क्षणेशी अन्नपूर्णा तुम्हापाशी केवी राहू स्वामी येणे परिशु गुरुशी योगिनी विनोद असे भक्तीशी भक्त अचले संतोषिनी दिला वर तयावेळी श्री गुरु म्हणती तयाशी सदा वसो औदुंबराशी प्रगटार्थ जाणे पूर्वेशी स्नान आमचे तेथेचे असे तुम्ही राहावे औदुंबरी वृक्ष कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर तेथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमर स्थान तेची जाण प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीता मन कामना होय त्वरित तुम्ही जा त्याशी सहाय्य व्हावे तुम्हा सहित औदुंबर आमुचा पादुका मनोहरी पूजा करीती ते तत्परी मन कामना पुरती जाण तेथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्ध तीर्थे स्नान करीत 7 वेळा स्थापना करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्षे वंजेशी पुत्र होईल शतायुषी ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थे सोम सूर्यग्रहणेशी अथवा मास संक्रांतीशी स्नान करीती भक्तीशी अनंत पुण्य अश्वमेध भक्तिभावे करून या देखा अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणाशी एक भोजन दिल्हे फळ असे औदुंबर वृक्षतळी जप करीती ते मन निर्मळी कोटी मुगुडने होती फळे होम केल्या ते सजी रुद्र जपोने एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एकचित्ते परियेसा मंदगती प्रदक्षिणे करिता होय अनंत पुण्य पदोपदी वाजपेय यज्ञात फळ तेथे परियेसा नमन करिता येणे परिपुण्य असे अपरंपरे प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार पुष्टी असेल गंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाण देवा समान देह होय ऐसे स्नान मनोहर सहज आले कल्पतरू म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीशी ऐसा निरोप घेऊन श्री गुरु निघाले तेथून जे होते गानगा भुवन भीमा तीर अनुपमे विश्वरूप जगन्माता अखिल ठाई असे वसत औदुंबर प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे गोपे राहून औदुंबरी प्रगटले गगनपुरी राहिले गुरु प्रीती करून प्रख्यात झाले परी ऐसा इति श्री गुरुचरित्र सारामृत नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमान नाम 19 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 20 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची या चरणा विनत असे कर जोडून भक्तिभावे करून या स्वामी निरोपले अम्माशी श्री गुरु आले गणगापुराशी गोप्य रूपे अमरापुराशी औदुंबर असती म्हणत शिष्य वचन ऐकून संतोषला सिद्ध मुनी सांगत असे विश्वारून औदुंबर स्थान महिमान जय नाम कल्पतरू काळे पुसती तयाच्या वरू तेथे वास श्री गुरु कल्पले फळ तेथे होय शिरोळ नामे ग्रामाशी विप्र एक परियसी गंगाधर नाम ऐसे वैदरथ होता जाणा त्याशी भार्य भरतीव्रता शांत असे सुशीलता पुत्र होणे सेवेशी मृत्यूता कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिशी झाले सेवेशी पंचत्व पावले अनेक दैव आराधिले नवे कवणे परी स्थिर करणी कर्म विपाकेशी विचार करीती तिच्या दोषाशी पुत्र शोक व्हावयाशी पातक तेथे तये वेळी सांगती विप्र विध्वजन पुत्र न वाचती काय कारण पूर्व जन्मदोष गुण विस्तार करीती तयवेळी गर्भपात श्रेयशी जे जन करीती तामसी पावती वांझ जन्माशी झाले पुत्र मरती झान अश्ववध गोवध करी वांझ होय सदा ज्वरी एकदा परद्रव्य अपहारी अपुत्री होय तो जाण विप्र म्हणती ती येशी तुझे पूर्वजन्म दोष दिसत असे आम्हाशी सांगू एक चित्ते शोनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्याशी मागता तू अन्न देशी कष्टाला बहु तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यस्तव दिधला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे गर्भपात करीतो तुझ झाल्या मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकून ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे खिन्न अनुतम्य होणे अंतकरण द्विज चरणी लागते असे पापीने दुराचारी बुडाल्या पापाची सागरी स्वामी माते तारी उपाय सांगे म्हणत असे विप्र म्हणते ती यशी तुवा केली ब्रह्महत्या दोषी अपहारीला द्रव्याशी ब्राह्मण पिशाच झाला असे त्याशी करणे उद्धार गतीत सोडावे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एकदशी दया गोत्र द्विजाशी तेने होय तुझ बरे एक भावे
आचरावे कृष्णदिरिवास करावे एक मास उपवासी पंचगंगा संगमेशी तीर्थ असती बहुवशी औदुंबर वृक्षाशी आराधावे पर्यायचा पाप विनाशी करून स्नान वेळ 7 औदुंबर स्थापन अभिषेकोने श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्य तीर्थे विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एक मने येणे परिभक्तीने मास एक आचरावे स्नान असे श्री गुरुचे नृसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील असाचे पुत्र होतील शतायुषी मास आचरुणी येणे परिमंग ब्रह्मणा ते आचरुणी पाचारी द्रव्य द्यावे शोणक गोत्री द्विजवराशी एक शत त्याचे नाम कर्म सकल आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारीला गुरु स्मरण करुणी मनी पूजा करी तो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्राह्मण संबंध परिहरेल ऐसे सांगत द्विजवरी 19 सती चिंता करी शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परी ऐसा कष्ट करीन बहुदेही कष्ट करीन आपले देही उपवासाधी पूजा पाही मासोपवास एको भावे करीन आपण गुरु सेवा विप्र म्हणती तये बाळे तू ते द्रव्य तुके न मिळे सेवा करी ओ मन निर्मळे श्री गुरुचरणी तू कृपाळू भक्तांशी निवारील ब्रह्महत्या दोषाशी जितुके येईल तुझ्या भक्तीशी तुझ्या शक्तीशी द्रव्य वेची गुरु निरोपे परिसोने द्विजवचन प्रवणिता संतोषने गेली त्वरित टाकून जेथे स्नान श्री गुरूंचे स्नान करुणी संगमाशी पाप विनाशी विधीशी 7 वेळा स्थापनेशी करी औदुंबर प्रदक्षिणा काम्य तीर्थ करुणी स्नान पूजा करुणी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करी नमन करी तसे उपवास येणे परिदिवस तिने सेवा करीती ते ब्राह्मणी आला विप्रतीच्या स्वप्नी द्रव्य मागे 101 अद्यापि जरी न देशी घेईल तुझे प्राणाशी पुढे तुझ्या वंशाशी वाढून निधी अवधारी वाया करीशी तू सायासी पुत्र कैसे तुझे वंशी म्हणून कोपे मारावयाशी आला पिशाच्या स्वप्नात भयचकित तेवनित औदुंबरा आड गरिगता तव देखील श्री गुरुनाथ तया पाठी निघाली व भय घेऊन नारीशी वारिता झाला ब्राह्मणेशी पुसिती श्री गुरु तयाशी का मारिले श्रीयशी विप्र विनवी श्री गुरुशी जन्मांतरी आपणाशी अपहार केला द्रव्याशी प्राण त्याजीला यास्तव या स्वामी कृपाळू सर्वांशी आमचे शत्रूंचा पक्षपात करीसी तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये एकूण त्याचे वचन श्री गुरु म्हणती कपुने उपद्रव्य द्रव्य देशी भक्तजना तू ते भिक्षा करू दान आम्हा सांगू येणे रीती जरी एक हितार्थ तुझं होईल सद्गती पिशाच तत्व परिहरेल जे का होईल विप्रवनिता तुझ्या अंगीकारावे सर्वथा जरी न येई तुझ्या चित्त जाई आता इथून राखीन तुझ्या भक्तांशी वंशोवंशी अभिवृत्तीशी पुनरपी जाई जरी पाहू येशी शिक्षा करू म्हणती गुरु ऐकून श्री गुरुचे वचन विप्रपिशाच करीन मन स्वामी तुझे देखील चरण उद्धारावे आपण अशी श्री गुरु म्हणती तयाशी विप्रवनिता भावीशी करील कर्म 10 दिवशी गती येईल होईल तू ते जाना येणे परितायाची निरोप देती श्रीयशी ते असेल तुझपाशी आचारी कर्म तया नामे अष्टतीर्थे स्नान करी तया नामे अवधारित 7 दिवस येणे परिस्थापन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवशी कन्यापुत्र पूर्णायुषी होईल म्हणती श्री गुरु ऐसे देखून जागृती विप्रवनिता भयचकित ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती न विसंबे मनात श्री गुरु निरोप 10 दिवस केले आचरण पर्यायचा ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणाशी रे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारी केल 2 देत भरले ओटी तियेची म्हणे पारणे करी ओ तू आता पुत्र होईल वेदरता वाढे त्याची संतती बहुता चिंता न करी आहो बाळी पुढे तया नारीशी पुत्र युग्न शतायुषी झाले श्री गुरु कृपेशी एकचित्त पर्यायचा ब्रह्मसंबंध व्रतबंध करीती ज्येष्ठांशी समारंभानंत हर्षी चोल कर्म दुजी आशी करू पाहती माता पिता समारंभ करी जननी चोल कर्म करणे मनी पुत्राशी झाली वर्ष तिने अत्योल्प हास मानसी समारंभ प्रीती करीती झाली आयती पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमाराशी व्याधी असती अष्टोत्तर एकाहून एक थोर तयामध्ये जो का तीव्र धनुर्वात तयाशी अवयवय वाकोनी दिसे भयानक नयने येणे परिदिवस तिने कष्ट तसे तो बाळ तया दिवशी अस्तमाने पंचत्व पावला तक्षणी शोक करीती जनक जननी एक श्रोते एक चितेश प्रेत पुत्रावरी लोळे अलिंगोनी परिबळे पेष्टुने माया जाळे प्रलापित असे ते नारी म्हणे दाता पुत्र राया प्राणरक्षक माझ्या प्रिय माते
केवी सोडून या जाशी कठोर न मन करून या पुत्र व्याले पाचा आपण त्यात तू एक निधान जधी झाले गर्भधारण तपोसाव संतोष श्री गुरुने दिधले मातेवर पुत्र होईल निर्धार त्याचे मज हर्ष फार वरद पिंड म्हणून या दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझं देखत तू तारकामुचार सत्य म्हणून विश्वास केला जाणं ऐसे नाना परी देख दुःख करी ते बालिका निवारण करीती सकल वाय दुःख तू का करीत असे अवतारी होताशी हरिहर तेही न राहिले स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय अढळ तुम्हाशी येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन म्हणे माते दिधली जाण स्थिर म्हणून या दोन्ही फळे श्री गुरु नृसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबर वसती त्यांनी दिधले मज सुत त्याचे बोल केवी मिथ्या माते दिधला वर सत्य त्याशी घडो माझी हत्या पुत्र सवे देईन प्राण म्हणून आठवे श्री गुरुशी सांगे देवा माते गांजिलेशी विश्वास केला मी तुम्हाशी सत्यवाक्य तुझे म्हणत आपण केले शरण फळाले मज साधन आता तुझवरी देईल प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी येणे परी अहोरात्री दुःख करीत असे देणारी उदय झाला दिन करी प्राप्त काळी परे सद्विज ज्ञाती मिळवणे सकळी येती तैश्री जवळी वाया दुःख कर सर्व काळी करीती मूर्खपणे तू जे सर्व समय होणार गती ब्रह्मादिका न चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रती प्रेत संस्कार करू आता ऐसे वचन ऐकून महाक्रोधे दरुकरी मनी आपणासहित घाला वन्वी अथवा निधी प्राणा प्रेताशी आपणासहित बाळकाशी करा पा अग्निप्रवेशी रवी नेधी प्रेताशी म्हणून उरी बांधी बाळा लोक म्हणती ती अशी नव्हती तू श्री कर्कशी प्रेता असे प्राणदेशी कवन धर्म सांगा आम्ही ही देखिले न ऐकले काने पुत्र सवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष दिवस गेला दोन प्रहार प्रेताशी करून नेदी संस्कार अथवा न एक गंगा तीर ग्रामी अकांत वर्तला तुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तीशी सविस्तरी आत्मज्ञान तयवेळी येती म्हणे तोची गुरु आला नरवेश धारू नरसिंह सरस्वती अवतारू भक्त वत्सल परी ऐसा इथे श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती पख्याने सिद्ध नामधारक संवादे ब्रह्म संबंध परिहार श्वेत प्रेत जननी शोनक नाम विशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारक ब्रह्मचारी कारणिक उपदेशे उपशीले ज्ञान विवेकातया प्रेत जननी श्री ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्थिर या संसारी सांग मज उपजला कवन मेला कवन उत्पत्ती झाली कुठून जळात उपजे जैसा फेन बुद्धी राहे कोठे स्थिर ऐसा देह पंचभूती मिळून होय देह निर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाणता पंचभूतात पंचभूताचे गुण माया पाशे विष्णूनी भ्रांती लावी ती देह म्हणून पुत्र मित्र कलत्र वास रज सत्व तमोगुण तया भूतांपासून वेगळे लक्षण होती एके एकचिते देवत्व होय सद्गुण रजोगुण मनुष्य जाण दैत्याशी तमोगुण गुणानुबंधे कर्मे घडती देणे जे कर्म आचारती सुकृत अथवा दुष्कृती त्याशी होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावी या संसार वर्तमानी उपजली जंतू कर्मानुगुणी आपल्या अर्जवापासून सुख दुःख भोगिता ती कया करणे ज्ञानवंत संतोष न करावा उपजता अथवा नरमृत होता दुःख आपण करू नये कोणी मारती पुरवयेशी अथवा मारती वृद्धपेयेशी आपले अर्जव असे जैसे तेने परी घडे जाण कर्मानु असे उपजताची ललाटी लिहितो वीरेंची सुकृत अथवा दुष्कृतेची भोगभोगी म्हणून ऐसे या कर्मफळाची जिंकले नाही कोणी परियेसी या कारणे देहाशी नित्यत्व नाही परियेसा तुझी सांग वहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा पशुत्व लाधले पक्षी अथवा कृमी रूप जरी होतीस मनुष्य योनी कोण कोणाशी होतीस जननी कोण कोणाची होतीस गृहिणी सांग तू आम्हा पुढे कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता वाय दुःख करीती प्रलापिता पुत्र आपुला म्हणून या पंचभूतात देह चर्म मास अस्थिमेह वेष्टोनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे कैसा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमोनी रडसी तू सांडोनी द्यावे कैसे प्रेत संस्कारीची लौकिकार्थी येणे परिब्रह्मचारी सांगे ती ते विस्तारित
परिसोनी त्या अवसरी विनवित असे त्यायाशी विप्रवनिता त्यावेळी विनत असे करून बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकली परिस्थिर नवे अंतकरण प्रारब्ध प्रमाण म्हणे जरी तरी हा भजावा श्रीहरी भरी परिस संपर्के लोह जरी सुवर्ण होय नवे कोण बोले आम्ही पाहिलेची देवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण अभय दिधले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही एखाद्या नरायतो ची ज्वारा धावत जाती वैद्याची या घरा औषधी देऊन या प्रीतिकार सवेची करी आरोग्यता त्रयमूर्तीचा अवतार श्री नृसिंह सरस्वती असे गुरु त्याने दिदला असे वरू केवी असत्य होय सांग मज आरा दिले मी तयाशी वर दिदला मग आम्हाशी त्याचा करून या भरोशी होता आपण स्वशिष्ट विश्वासूने असता आपण केवी केले निर्वाण याचे माझे मूर्खपणा म्हणून स्वामी निरोपीसी या कारणे आपण असता प्राण त्याजीनं सर्वथा समर्पित श्री गुरुनाथ वाढू कीर्ती तयाची ऐकून त्याचे वचन ओळखून या भावमान मन सांगे बुद्धी तिची ज्ञान उपाय एक करी आता श्री विश्वास केला तो गुरुशी पुत्र झाला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्याशी घेऊन जाई श्री गुरुस्थान तेथे झाला असे तुझं वर तेथे समर्पित तू केले वर पंचगंगा कृष्ण तीर औदुंबर तळी ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी पोटी शव बांधून घेऊन गेले औदुंबरा प्रति तेथे होत्या गुरुपादुका फळी शिर ते बालिका रुधी ले भरल्या पादुका आक्रोश करी तेनारी दुःख करिता झाली निशी विप्रमागती प्रेताशी मनती आक्रोश कावो करीशी संस्कारून या जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत एक कर्कशे म्हणताती काही लोक काही केल्याने प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळत असे औदुंबरावरी म्हणती विप्रज्ञानी लोक राहू नये निशंक तस्कार बाधा होईल एक जाऊ आता घराशी जाऊ आता स्नान करून उपवास हो का आजचे दिनी प्राप्त काळी घेऊन दहन करू म्हणती एका आजीची रात्री प्रेताशी सुटेल वास दुर्गंधीशी अपोप दहनाशी देईल जाणना ते कर्कशा म्हणून निगती सकल लोक राहती तेथे जनक प्रेतासहित करीती शोक होती रात्र पर्यस निद्रा नाही दिवस तीन दोन्ही शोक करिता जनक जननी याम तीन होता रजनी झोप लागली पर्यस देखत असे सुशिक्षित जटाधारी भास्मांकित व्यग्र चर्म पराधीनित वृक्ष रुद्राक्ष माळा सर्वांगी योग दंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रति कावो शोक करीती सती आक्रोशोनी अम्मावरी काय झाले तुझे कुमारा जा आता त्याशी करू प्रतिकाळ म्हणून देतो अभय करा भक्त अचल श्री गुरु भस्म काढून प्रेतांशी लावित असे सर्वांगेशी मुख्य पसरी म्हणे तीशी वायू पुरस्करू म्हणे प्राण म्हणजे वायू जाण बाहेर गेला विसरून निघाली तू मागोती आणून पुत्र तुझा सजीव होय इतके होताची भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपण कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी जे का सवे वसे आपले मनी तैसे दिसे निद्रास्तोपने कैसा देव नरसिंह मुनी भ्रांती आपण लागली असे आमचे प्रारब्ध असता उने देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परिचिंता करीत तव प्रेत झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संदेशी जीव आला म्हणे प्रेताशी काय झाले किंवा भूत संचारले म्हणे काय उपजले ठेवी काढून दूर परतले सर्व संधी जीव भरला भाळ ठेवून बैसला म्हणे माते शुद्धा लागली मला अन्न देई म्हणत असे रुदन करी त्या वेळी आला कुमार मातेजवळ स्थान घाली त्या मुखाजवळी क्षीर निघे 32 धारा संतोष भय होनी प्रीतीशी संदेह मागोती असे मानसी कडिये घेऊन बालकाशी गेली आपले पतीजवळी जागृत करून पतीशी सांगे वृत्तांत अंधतेशी पती म्हणे पर्यशी चरित्र असे श्री गुरुचे म्हणून या दंपती दोघे जण करून औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग करी नमन स्तोत्र करी नानापरी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतारला अशी अशक्य तुझं वर्णवायशी क्षमा करणे स्वामी या आम्हा क्षमा करणे म्हणून घाले ती लोटांगणे विनवणे करुणा वचने गेली गंगेत स्नान करून बालकासहित शुद्धी झाली पंच पादुकांचे रक्त औदुंबरा स्थापना करीता लावी ती दीपत यावेळी पूजा करिता भक्तीशी मंत्रपूर्वक विधीशी क्षमेपत्र कुसुमेशी पूजा करीती परियेसा निरांजन तयावेळी करीती गायन परिबळी अति संतोष तये बाळी भक्तिभावे स्तुती करीती तुके होता गेली निशी उदय झाला दिनकराशी संस्कार करून म्हणून प्रीताशी आली विप्र ज्ञाती सकल तव देखताची कुमाराशी विस्मय झाला सकलिकांशी समाराधना करीती हर्षी महानंद प्रवर्तला याचा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लाधले कामना एकाकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा
एका अपार असे सांगता आणि का साधारण तू निरोपी येता या औदुंबरातळी श्री गुरु वासव सर्व काळी काम्य होत तत्काळी आराधिता श्री गुरु श्री जय नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाण औदुंबरू जे जे मनी इच्छिती नरू साध्य होय पर्यायसा इथे श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृतपुत्र संजीवन नाम 21 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त।